अरे तू काय बोलतेस, मी म्हणजे मी ज्या फिल्म मध्ये असते ती सुपर डुपर हिट असते माहिती. 90 दिवस तर मिनिमम थिएटरला असते, मिनिमम 90 दिवस. जो माणूस काहीच करत नाही अशा माणसावरती माझं प्रेम बसलं आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आता माझ्या बाबांना कळलंय आणि ते माझं लगेच लग्न लावणार आहेत. तर आपण पळून जाऊया. तो बोला का बरी आहेस ना, मी तर 5 रुपये पण नाही कमवत आहे. नाही जास्ती नाहीये, एक 60,000ची असते. म्हणजे अशी लाखातली वगैरे अजून नाही घेतलीये मी पैठणी. आता सोहमच्या लग्नासाठी घेईन कदाचित. सोहमचं लग्न आता प्रायोरिटीच आहे माझ्यासाठी. काय एवढी तुला सून लवकर हवी आहे घरी? स्वागत करूया निर्माती अभिनेत्री सुचित्रा वांदेकर. जबरदस्त, खूप टाळ्या. खूप टाळ्या. कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. तुझ्याहून मी जास्ती रिलॅक्स बसली एकदम. पण छान वाटलंय मला तुला असं बघून. बाय द वे काय चाललंय आता? काय आता तूच सांगितलंस ते मनपसंद की शादी राजश्री प्रोडक्शन्स कलर्स वरती आहे. आणि आपल्या मी स्वतः प्रोड्यूस करत असलेल्या 2 सिरियल्स, ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली. सो एवढंच चाललंय. पण मला सांग, अभिनेत्री तू खूप खूप वर्षांपासून आहेस, म्हणजे अगदी लहानपणापासून तू काम करतेस आणि त्याच्यानंतर निर्माती झालीस. निर्माती झाल्यानंतर तुझा जो कल आहे तो एक निर्माता म्हणून वागण्याकडे जास्त असतो का एक अभिनेत्री म्हणूनच आपण वागूया, ठीक आहे निर्माती आपली सेकंडरी, कुठे कल जास्त असतो? ऑफकोर्स मी बॉर्न ऍक्ट्रेस असल्यामुळे आणि निर्माती ही मी नंतर काय म्हणतो आपण ते ऍक्सिडेंटली झालेली असल्यामुळे मी बॉर्न ऍक्ट्रेस आहे. त्यामुळे मला तो ऍक्टर आणि त्याच दृष्टीने म्हणजे सोहम प्रोडक्शन्स हे एक ऍक्टर्स प्रोडक्शन हाऊस आहे असंच मी नेहमी म्हणते. सो त्याच्यामुळे मला खूप मजा वाटते चांगल्या चांगल्या ॲक्टर्स बरोबर काम करायला. आपल्या प्रोडक्शन आपलं असंच मी नेहमी म्हणते. हे कधीच माझं सोहमचं किंवा आदेशचं प्रोडक्शन हाऊस नाही आहे, हे आपलं आहे. कारण तूही कित्येकदा आपल्या सेटवरती येतेस आणि धमाल असते. सेटवरती खूप छान वातावरण असलं तर नेहमी तुमचं प्रोडक्टही चांगलं होतं. हे ऑफकोर्स मी राजश्रीकडनं पण हे शिकली आहे, मी सचिनजींकडनं हे शिकली आहे. कारण सचिनजींबरोबर मी जेव्हा ॲक्ट्रेस होते तेव्हा मी खूप काम केलं आहे सचिनजींच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये. आणि तिथे त्यांचं पण सेम आहे की त्यांचं पण एक ॲक्टर्स प्रोडक्शन हाऊस आहे. सो तेही ॲक्टर्सना कसे जपतात, कशा प्रकारे ते समोरच्या ॲक्टरला ट्रीट करतात हे मी बघितलेलं होतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की माझं प्रोडक्शन हाऊस हे ॲक्टर्स प्रोडक्शन हाऊस असायला हवं. आणि पुन्हा एकदा मी सचिनजींबद्दलच बोलीन की पूर्वी असं होतं की पूर्वी काय अजूनही असंच आहे की 9 वाजताची जर तुमची शिफ्ट असेल तर तुम्हाला कधीही ब्रेकफास्ट मिळत नाही. लंच मिळतो आणि संध्याकाळचा नाश्ता मिळतो, ब्रेकफास्ट कधीच नसतो. पण सचिनजींचं एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्याच्यात तुम्हाला नेहमी 9च्या शिफ्टला पण ब्रेकफास्ट मिळतो. आणि जे मी बघितलं होतं आणि तेव्हापासूनच मी म्हणजे जेव्हा आम्ही प्रोडक्शन हाऊस सुरू केलं तेव्हाच मी आदेशला म्हटलं, आदेश 9च्या शिफ्टला पण आपल्याकडे नाश्ता येणार सकाळचा. आणि मला आता 10-12 वर्ष झाली आपलं प्रोडक्शन हाऊस सुरू होऊन. प्रत्येक वेळेस नवीन प्रोडक्शनवाला आला की मला सांगतो, ताई ऐका ना, तो सकाळचा नाश्ता नको देऊया ना. काय होतं माहिती आहे, तो करण्यात लोक वेळ घालवतात. म्हटलं ऐक ना, लोक 6:30-7ला घरनं निघतात, ते आपल्याकडे वेळेत येतात आणि मग ते काम करतात. त्यांना ते 1:30 वाजेपर्यंत काम करायचं असतं. एक नाश्ता आपण दिला तर काही फरक नाही पडत, पण 1:30 वाजेपर्यंत त्यांचं असं छान पोट भरलेलं असतं, अजिबात कोणाची चिडचिड होत नाही. तर त्या छोट्याशा गोष्टीसाठी मला असं वाटतं की काही गोष्टी अशा असतात की तेव्हा तुम्ही पैशाकडे नाही बघा. एक्झॅक्टली, कारण मॉनिटरी इन्व्हॉल्वमेंट खूप असते ना जेव्हा आपण निर्माती असतो. आणि अशा वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेकदा काटकसर होते, कारण ती तेवढी म्हणजे पण ना दात कोरून तुम्ही पोट नाही भरू शकत ह्या विचाराची मी आहे. त्यामुळे असं माझं प्रोडक्शन आता मी कित्येकदा बघते की लोक 4-4, 5-5, 6-6, 7-7 प्रोजेक्ट्स एकत्र करत असतात. पण आमचा कल त्याच्याकडे नाही आहे. आमचा कल एक तर क्वालिटीकडे आहे आणि दुसरं काय आहे माहिती आहे, आम्ही आत्तापर्यंत जेवढी कामं केली आहेत त्याचे जे पैसे आहेत त्याच्यातच आम्ही प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे.
आम्ही कोणी फायनान्सर घेतलेला नाही, त्याच्यामुळे मी ते व्याजाने वगैरे पैसे देणं बिणं ही भानगडच नाहीये. त्यामुळे मी मला जेवढं झेपतं, आम्हाला जेवढं परवडतं तेवढंच काम करत असतो ॲज अ प्रोड्युसर. आता तू क्वालिटी बद्दल बोललीस आणि जर तुझा करिअर बद्दल बोलायचं झालं ना ताई, तर तू क्वालिटी कामच केलेस. म्हणजे असे भरमसाठ प्रोजेक्ट आले करत काय बोलतेस. मी ज्या फिल्म मध्ये असते ती सुपर डुपर हिट असते माहिती. 90 दिवस तर मिनिमम थिएटरला असते, मिनिमम 90 दिवस. पण तू सुरुवातीपासूनच म्हणजे ठरवूनच ठेवलेलं की समोर येईल ते सगळंच नाही करायचं, ज्याच्यानी मे बी आपल्याला कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, अशाच गोष्टी आपण करूयात. नाही, मी खरं सांगू तर मी आयुष्यात काहीच ठरवलं नाही, काहीच नाही. मी लहान असल्यापासून काम करत आले. मला आईबाबांनी कधी अडवलं नाही काम करायला. नंतर माझं जो माणूस काहीच करत नाही अशा माणसावरती माझं प्रेम बसलं आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं. तेही ठरवलं नव्हतं. ते एका सकाळी मी येऊन आदेशला सांगितलं, आता माझ्या बाबांना कळलंय आणि ते माझं लगेच लग्न लावणार आहेत, तर आपण पळून जाऊया. तो बोला का बरी आहेस ना, मी तर 5 रुपये पण नाही कमवत आहे आणि कसं काय लग्न. मग नको तू मला भेटूस. मग त्याचं असं झालं, एवढं सॅक्रिफाईस नाही ना तो करू शकत माझ्या बाबतीत की नको भेटूस वगैरे. म्हटलं अरे करूया रे, काय होत नाहीये. आय वॉज 18 वेन आय गॉट मॅरिड. म्हणजे 18 मला पूर्ण झाले 10 ऑक्टोबरला आणि 14 नोव्हेंबरला बालदिना दिवशी आम्ही लग्न केलं. अरे हिट आहे आमचा किस्सा. मग त्याच्यानंतर मी काम करत होते तेव्हा मी कभी ये कभी वो नावाची एक सिरियल करत होते. टिकू तलसानी, अंजू मेहंद्रू आणि आम्ही सगळेजण. सो माझं बऱ्यापैकी अर्निंग होतं. आदेशचं थोडा स्ट्रगलिंग पिरियड होता तेव्हा, पण ते लेडी लक सारखं त्याला ते नंतर त्याला छोटी छोटी कामं मिळत. मला हे खूप आवडतंय, सेल्फ स्वतःच कौतुक. हे एडिट होईल का? नाही, हे तर प्रोमोच जाईल. मी अजून काहीतरी म्हणणार होते पण अगं मग तोच प्रोमो होईल. बोल ना. म्हणलं मी सचिनजींबद्दल एवढं बोलली आहे ना. ओके, यू हॅव टू एडिट दिस. सो त्याच्यानंतर त्याला कामं मिळायला लागली, ताकदीनादीन वगैरे असं सगळं सुरू झालं. पण ना फ्रँकली सांगू तेव्हा ना गरज होती कामाची. सो मी कधीच चूझी नव्हते. नेव्हर एव्हर आय वॉज चूझी. मला जे काम मिळालं ते मी करत गेले. मला हमपाच मिळालं, मी हमपाच केलं. मला त्याच्यात हे माहिती नव्हतं की माझे हे कॅरेक्टर किती पॉप्युलर होईल किंवा काय होईल. मी त्या 5 मुलींच्यात पण नव्हते. मी ती स्वीटी आहे तिची चेली बबली, हे माझं कॅरेक्टर होतं. पण तरी पण ते बाय गॉड्स ग्रेस, स्वामींच्या कृपेने ते पॉप्युलर झालं. मग एकताचीच मी कही किसी रोज, कसम, करम अशा 4-5 सिरियल, ऑल के सिरीज. आणि तेव्हा कसं होतं माहितीये, बालाजीची जर तुम्ही एक सिरियल करत असाल ना तर एकता तुम्हाला अजून 2 सिरियल द्यायचीच, जेणेकरून तुम्ही तिच्याबरोबर कॉन्सन्ट्रेटेडली काम कराल आणि मग अडजस्टमेंट लेवल हाय होती तिची. सो तसं करता करता मग मला चॉईस नव्हता, कारण मला घर चालवायचं होतं, आम्हाला दोघांना मिळून आपला संसार उभा करायचा होता. सो पण असं झालं की मी करत गेलेली कामं फार थोडी असतील की जी फेल गेली असतील. सो ती माझ्यावरती देवाची कृपा आहे असं मी म्हणेन की ती देवाच्या कृपेनेच छान काम समोर आलं आणि जे मी स्वीकारलं आणि ते लोकांना आवडलं. तू आता 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक म्हणजे जेव्हा लग्न केलं तेव्हा आदेश सरांचा स्ट्रगलिंग पिरियड चालू होता आणि समोर आलेलं काम तू करत होतीस कारण घर चालवायचं होतं. असं असताना आत्ता जर आपण आत्ताच्या सिच्युएशनशिप, रिलेशनशिप याचा विचार केला तर मुली सगळं सेटल बॅकग्राऊंड बघतात, कारण का बाबा आयुष्यातला स्ट्रगल कमी झाला पाहिजे, राईट. पण तेव्हा तुम्ही दोघांनीही तो विचार केला नाही. मला सांग, या ज्या 2 गोष्टींचा मी आता उल्लेख केला ताई, त्या किती कठीण होत्या त्यावेळी? मे बी आत्ता वाटत असेल की आपण किती केलं किंवा अरे चल पार्ट ऑफ लाईफ, 2 प्रकारे बोलू शकतो. त्या गोष्टी तेव्हा किती तारेवरची कसरत होत्या? खूप कठीण होत्या, खूप कठीण होत्या. म्हणजे मी अजिबातच असं म्हणणार नाही की आम्ही ते एन्जॉय केलं, आम्ही ते असं केलं की बाबा रोल टुगेदर. नाही, आम्ही खूप फ्रस्ट्रेट व्हायचो, रडायचो, वाईट वाटायचं. म्हणजे असं व्हायचं की मी तेव्हा जंगली तुफान टायर पंक्चर नावाची एक सिरियल करत होते, ज्याचा जो कन्व्हिन्स मिळायचा आम्हाला
तो मी राखून ठेवायचे. आम्ही वरळीवरनं काळा चौकीपर्यंत चालत यायचो आणि मग एखादा ट्रीट म्हणून एक कोलंबी भात असा जो रस्त्यावरच्या गाड्या असतात तिथला खायचो. पण तेव्हा अशी मजा यायची, थांब हे पैसे साठवूया आणि आपण तो कोलंबी भात खाऊया ज्याच्यावरती असा हाफ फ्राय मारून देतात. तो असा हाफ करून आम्ही ते रस्त्याच्या ते ज्वेलरी शॉप बंद झाल्यावरती ज्या पायऱ्या असतात तिकडे बसून खाल्लेलं आहे. पण येस, फ्रस्ट्रेशन यायचं, वाईट वाटायचं की आपण हे काय करतोय. माझी आई तर खूप डिस्टर्ब असायची की म्हणजे जेव्हा आधी आम्ही बोरिवलीला राहत होतो आदेशच्या आई पप्पांबरोबर, तेव्हा कसं होतं, ते 1 BHKचं छान घर होतं, सगळे घरात होते, आपण कमवलं नाही तरी जेवायला मिळतंय वाला झोन होता ना. पण आदेशचा जो मोठा भाऊ आहे, नाव इज नो मोर, पण त्याने ना तेव्हा आम्हाला बसवून सांगितलं होतं की सुचित्रा आणि आदेश तर आता काही करत नाहीये, तिचं काम चालू आहे थोडं का होईना, पण हिला घरची जबाबदारी आहे, घरी येऊन हिला आईला मदत करावी लागते. आपलं काळा चौकीला एक घर आहे जे चाळीतलं अभ्युदय नगर मधलं घर, हा, तिथे तुम्ही दोघं जण जाऊन राहा. तुम्ही दूध भात खाल्लात, तुम्ही काही केलं तरी कोणी विचारायला नसेल. ती तिचा जास्ती वेळ करिअरसाठी देऊ शकेल. तुम्हाला काही लागलं तर मागा, नाही लागलं तर जास्ती आनंद होईल. आणि मग तेव्हा मी आदेशला म्हटलं, आदेश ना, इट्स हाय टाईम, आपण जाऊया, आपण वेगळे राहूया, तरच आपल्याला कळेल की काय होतंय काय नाही. आणि फक्त आम्ही तेव्हा हे ठरवलं होतं की जोपर्यंत आपण सेटल होत नाही तोपर्यंत मूल जन्माला नाही घालायचं. नाही तर कित्येकदा ना मुलाचे पण हाल होतात या सिच्युएशन मध्ये की पटकन लग्न झालं, पटकन मूल झालं की मग तो फार टफ असतं. म्हटलं आपण एकमेकांसाठी प्रेमाखातर लग्न केलंय, पण मुलाचे नाही हाल करायचे. सो त्यामुळे मग आम्ही काळा चौकीला जाऊन राहिलो. पण तेव्हापासून असं झालं की प्रत्येक पैशाची किंमत कळत गेली ग. आणि मग तो स्ट्रगल झाला. मग आदेशचं पण असं झालं की नो, इवन आय हॅव टू वर्क, आय हॅव टू अर्न, आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ. आणि त्याला असं नेहमी असायचं की तू काम करतेस, तू काय सांगतेस लोकांना, काय करतो तुझा नवरा, तुला नवरा आपला काय करतो हे सांगण्यासाठी मी काम करतोय, असं त्याचं होतं. सो तो स्ट्रगलिंग पिरियड होता. भांडणं व्हायची, फ्रस्ट्रेशन यायचं, पैसे नसायचे, पण ना ते खूप त्याच्याहून मला वाटतं आमचं प्रेम जास्ती मोठं होतं. इतक्या वर्षात म्हणजे 33 वर्ष झाली असतील, 35 वर्ष 90 साली लग्न झालं. 1% तरी प्रेम वाढलंय, कमी झालंय, काय वाटतं? आता कमीच होतंय, हळूहळू आता कमी होतंय. आता तुझं तू बघ, माझं मी बघते. आता नको बाबा, नको, आता तू इथे जातोयस, कर, मी इथे जाते, कर, असं ह्या झोनवरती आता आलोय आम्ही. पण तुमच्या दोघांना कधी सेटल झाल्याची फिलिंग आली की आता आपण बरं करतोय बाबा आयुष्यात? जेव्हा सोहमचा जन्म झाला. ओके. तेव्हा असं झालं की हा, आता होईल आपलं आयुष्यात काही ना काहीतरी होईल. एवढे कठीण परिस्थितीची फेज जी होती ती आता आपण पार केली आहे. सो आता आपण करू शकू, कुछ ना कुछ तो कर ही लेंगे अपने जिंदगी में, असं आहे तर असा फील आला. आणि आता जी तू मालिका करतेस राजश्रीची मनपसंद की शादी, हो, सो तू सुद्धा मनपसंद की शादी केलीस. ऍक्च्युली ना तुमच्याबद्दल ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा तो 500 रुपयांच्या मंगळसूत्राचा किस्सा हिट आहे की एक मुहूर्तमणी आणि ते 50 रुपयात लग्न. मला सांग, तो मुहूर्तमणी आहे अजून? हो, आहे. तो अजूनही मी ठेवलेला आहे. ते मंगळसूत्र जे म्हणजे अगदीच म्हणजे मुहूर्त, 1-2 काळे मणी आणि एक मुहूर्तमणी आणि तो बाकीचा तो असा ब्लॅक कलरचा दोरा, तर ते मी ठेवलंय अजून. कारण तेवढंच तर होतं ना तेव्हा, बाकी काही नव्हतंच. पहिल्या दिवाळ म्हणजे एक साधारणतः नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्न केलं. मग फेब्रुवारीमध्ये माझ्या आईने बिचारीने माझ्या बाबांना सगळं सांगून बिंगून जरा सेटल केलं. मग त्याच्यानंतर आईने, बाबा बोलत नव्हते? नाही, नोव्हेंबर ते फेब्रुवारी. ओके. नाही, म्हणजे माहेर नव्हतं मला त्या दरम्यान. आणि मग नंतर थोडं बोलणं आणि सगळं सुरू झालं. मग च्या दिवाळीत आईने मला एक छोटासा हार आणि असं दिलं की हे मी तुझ्यासाठी केलं होतं, हे घे, तुला विकू नकोस फक्त. आणि मग आदेश सरांनी कधी दिला महागातला दागिना? आदेशने खूप उशिरा दिला. म्हणजे तेव्हा दागिने ही प्रायोरिटीच नव्हती ना ग. बरोबर. तेव्हा जेवण आणि आपलं करिअर आणि आपलं काहीतरी चांगलं होणं, बरोबर,
हेच प्रायोरिटी होती. त्यामुळे दागिना आणि तेव्हा काय असा सोसही नव्हता की आपल्याला आपल्या बाकीच्यांकडे आहे आपल्याकडे नाही. प्रायोरिटीजच एवढ्या वेगळ्या होत्या की तेव्हा मोटरबाईक उलट घेऊया आपण, माझे दागिने नको, मोटरबाईक घेऊया जेणेकरून वेळेत पोचता येईल, तो पेजर घेऊया, अशा प्रायोरिटीज होत्या. हा आणि मग दागिना खूपच उशिरा घेतला. पैठणी किती उशिरा दिली त्याने मग अगं एका इंटरव्ह्यूला चाललो होतो आम्ही, म्हणजे याचं सुरू झालं होतं ते सगळं. होम मिनिस्टर. हो. आणि तेव्हा ना आम्ही किंगस्टन मध्ये राहायचो, तर तिथे आम्ही ना बायकांनी एक भिशी सुरू केली होती, पैठणीची भिशी, कारण ती 15,000 पैठणी असायची ना. सो ती भिशी सुरू केली होती आणि ती आयडिया त्याला आली की मग असं जर भिशी वगैरे करून जर बायका पैठणी घेत असतील तर या कार्यक्रमात आपण पैठणी देऊ शकतो वाला जोर. आणि म्हणजे त्याने मला किती उशिरा पैठणी दिली त्याचं सांगते मी तुला. आम्ही अशा कुठच्या तरी इंटरव्ह्यूला चाललो होतो, दिवाळीचा इंटरव्ह्यू असतात आणि मला गाडीत मला म्हणतो ऐक ना मी काय म्हणतो तुला. म्हणलं काय रे. तिथे तुला नक्की प्रश्न विचारतील की तुला आदेशनी पैठणी दिली आहे का, तर तू हो सांग. म्हणलं हो का सांगू मी, खोटं का बोलू मी, सांग ना प्लीज प्लीज, एवढी लाज नको माझी काढू, मी तुला आजच पैठणी घेऊन देतो. म्हणलं मी असं खोटं बोलणार नाही, मी हे सांगेन की हा मला आज पैठणी पहिली देणार आहे. बोल ना बोल खोटं. मी काही खोटं बिटं बोलले नाही. मी सांगितलं की असं असं आहे, हा माणसाने मला अजून पैठणी दिलेली नाहीये, मग आज मी सगळ्यांसमोर प्रॉमिस करतो वगैरे. तो माहितीये ना कसं बोलतो ते देणार. हा आणि मग दिली ती पैठणी. आज सगळ्यात महागडी पैठणी किती रुपयाची आहे तुझ्याकडे? माझ्याकडे अशी काय मरणाची महाग वगैरे नाही आहे. तू ज्या प्रकारे साड्या कॅरी करतेस इव्हेंट्सला, अख्खं एक वॉर्डरोब असेल साड्यांचं तुझ्याकडे. आहे पण तरी त्यातली त्यात एक महागडी कितीची आहे पैठणी? नाही जास्ती नाहीये, एक 60,000ची असते. म्हणजे अशी लाखातली वगैरे अजून नाही घेतलीये मी पैठणी. आता सोहमच्या लग्नासाठी घेईन कदाचित. सोहमच्या लग्नाचा मुद्दा तर जाऊच दे, खूप बातम्या आहेत त्याच्याबद्दल. आहेत का? हो नशीब. चला सोहमचं पण एवढ्यात तर नाही करणार तू सोहमचं लग्न ना? नाही बघ आता, नेव्हर नो. नेव्हर नो असं आहे. तर तुम्ही लोक ना तुम्ही बातमीदार बरोबर नाही आहात मला वाटतं. छे नाही मला काय काही कळतच नाही, काहीच नाही. म्हणजे काय, अरे बापरे, जाऊ दे. मी ठरवलं होतं बोलायचं नाही, पण बरं मी ठरवलं होतं की मी बोलणार नाही, बट जाऊ दे, कारण घरचेच होत ना आम्ही, कसं बोलणार, म्हणून जरा आवर्त घेते. याच्यावर मी इंटरव्ह्यू नंतर बोलणार आहे, पण 100% जे काय. पण कधी आहे सोहमचं लग्न? बघू ना, लवकरच करायचंय. लवकरच. हा म्हणजे नाव इज 28. वा, तर तुम्ही सगळे उत्सुक असाल बांदेकरांच्या सुनेला बघायला तर कमेंट करा, मे बी आम्ही नाव सांगू तुम्हाला. हो, कोण आहे ती कळेलच तुम्हाला, मीच सांगेन थोड्या वेळात. आताच सांगून टाक, लग्न कुठे कधी ते पण सांगून टाक. किती मस्त. पण मला सांग आत्ता, म्हणजे जसं मी मगाशी म्हणाली की तू इतकी छान राहतेस, कार्यक्रमांना आम्ही असं वाट बघत असतो की आता काय साडी असणार आहे वगैरे. सो ना असं असतं की आपली पर्सनॅलिटी एक असते आणि जसं आपलं करिअर वाढतं, ग्राफ वाढतो, आपण चेंज होत राहतो. तुला आत्ता म्हणजे इथवर तू इतके प्रोजेक्ट केले, गेली इतकी वर्ष, तुला स्वतःमध्ये वागण्या बोलण्याच्या बाबतीमध्ये, राहणीमानाच्या बाबतीमध्ये किती फरक जाणवतो, किंवा तू चेंज केलंस स्वतःला? नाही, ऍक्च्युली सांगायचं ना तर ते थोडंसं माझा तो झोन आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ओके. सो जेव्हा माझं बालपण हे सगळं शिवाजी पार्क मधलं आहे आणि मला म्हणजे मी माझ्या आईने म्हणा किंवा असं काही मरणाची श्रीमंती नव्हती घरी, पण मला नेहमीच माझ्या आईने बेंझर अमरसन्स शिवाय कपडे नाही घेतले. हो. अरे बापरे. त्यावेळेस सुद्धा मला मस्त बेंझर अमरसन्स मधनं, माझी मोठी बहीण पण जॉब करायची ती, तर तेव्हा पण ना मला छान छानच कपडे मिळायचे आणि आम्ही घ्यायचो. त्यामुळे मी कधी आयुष्यात ना असे ते रस्त्यावरनं कपडे घेतलेत, रस्त्यावरनं चपला घेतल्यात, वाईट परिस्थितीतही म्हणजे मी नाही घ्यायचे कपडे. ओके. पण असं नाही कधी झालं की काहीतरी उचललं आणि काहीतरी घातलं. त्यामुळे ना तो थॉट नाही, आणि त्यामुळे ना मला माझी लाईफस्टाईल कधी चेंज नाही करावी लागली. हा, जेवणात कॉम्प्रोमाइज होते, एकच डाळ खिचडी केली, एकच पालक खिचडी केली, एकच हे केलं, दॅट्स ओके. पण कपडे आणि ते माझं ना अजूनही स्वामींच्या कृपेने आणि स्वामींनी बरोबर मला ते बरोबर मेंटेन ठेवलंय.
की मला त्याच्यात नाही. आणि मला खूप आवड आहे साड्या, ड्रेसेस, कपडे, परफ्युम्स, ज्वेलरी, वॉचेस, ह्याची मला भयंकर आवड आहे. आणि आदेशला माहिती येते, त्याच्यामुळे मी असं एखादी साडी मला आवडली की मी ती घेते. हो. आणि आता ना खूप कॉम्पिटिशन आहे, म्हणजे सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा होते आता. इतकं सगळ्यांना टापटीट राहावं लागतं. मला सांग, या कॉम्पिटिशनचा तू सुरुवातीपासून आतापर्यंत कधी विचार केला? नाही 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 नाही, मला ते लुक काय वगैरे ते कळत नाहीत. मला कधी कधी असं वाटतं की एखाद्या ठिकाणी तुम्ही ओव्हर ड्रेस्ड जाऊ नका, एवढंच मला वाटतं. बाकी मी असा काही फार विचार नाही करत. की तुझ्या जमान्यात तू कशी होतीस? टापटीपच होतीस? हो, व्यवस्थित असायचे मी. हा. नॉट टकाटक बट पण व्यवस्थित असायचे की छान कपडे अप्रिशिएट व्हायचे माझे ऑलवेज. तू आता म्हणतेस तसं मला मुग्धा पण बोलली होती की काय तुला, मला येऊन तुझा एकदा वॉर्डरोब बघायचे, काय वेगळ्या वेगळ्या साड्या कुठून आणतेस तू, कुठून घेतेस तू. आणि असं तर मला ते फार बरं वाटतं की जरा आपण जे एफर्ट्स घेतो ते अप्रिशिएट होतात. दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. ओके. आणि ना असं असतं की आपण युजली वागण्या बोलण्यात सुद्धा आपला बदल करत असतो. अनेकदा असं होतं की आपण काम करत असतो, पण ना तो बॅलन्स असतो ना आपल्या घराचा, आपल्या कामाचा, तो तारेवरची कसरत होऊन जाते. तू अभिनय करत होतीस, मग तू लग्न केलं, सोहम झाला, निर्माती झालीस तू, आणि आत्ता तर म्हणजे बॅक टू बॅक हिट चित्रपटांचा धडाका लावला होतास. एवढ्या वर्षात ते प्रोफेशनल आणि पर्सनल हा बॅलन्स तुला कधी तारेवरची कसरत वाटला ताई? नाही, खरं बघायला गेलं तर नाही वाटला. कारण आदेश स्वतः या फील्डमध्ये असल्यामुळे माझी आई माझ्याबरोबर राहते. हो. सो त्यामुळे तो जो झोन आहे ना, तो मला टेन्शन फ्री करतो. की माझी आईच माझ्याबरोबर असल्यामुळे लहानपणापासून सोहमसाठी ते खूप सोपं गेलं बालपण त्याचं. किंवा मला त्याचं टेन्शन नव्हतं की आता सोहम काय करतोय, सोहमने खाल्लं असेल का, सोहमने हे केलं. हा, सोहम फक्त अभ्यास करायचा नाही, हेच माझं टेन्शन असायचं घरची फ्रंट सांभाळण्यासाठी. पण अदरवाईज मला फार त्रास नाही झाला. आणि बऱ्याचदा आमचं असं व्हायचं की जेव्हा माझ्याकडे काम आहे ते आदेशकडे काम नसायचं, जेव्हा आदेशकडे काम आहे तेव्हा माझ्याकडे काम नसायचं. सो आम्ही ते बॅलन्स करायचो, बॅलन्स व्हायचं. आता किती सगळ्यांना टेन्शन येते ना की डिलिव्हरी झाली, वजन वाढलं, परत तो ब्रेक मिळेल का, परत स्क्रॅच पासून सुरुवात करावी लागेल का. मला सांग, 28 वर्षांपूर्वी हा विचार तुला एकदा तरी शिवला होता? नाही नाही, अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा मला असं कळलं की माझ्याकडे गुड न्यूज आहे, तेव्हा मी काहीच म्हणजे तो विचारच आम्ही केला नव्हता. करिअर आहे, हे आहे, ते आदेशचं आहे ना, मग मला बाळ हवंय. हो, म्हणजे असा विचारच नव्हता. तेव्हा मी चंद्रलेखाचं नाटक करत होते, खरंच माझ्यासाठी नावाचं, आणि जे देवेंद्र पेमने लिहिलं होतं. आणि ना त्याचे 50-60 प्रयोग झाले होते. आणि तेव्हा ते नाटक ऍक्च्युली धरायला लागलं होतं आणि लोकांना आवडत होतं. आणि मी प्रेग्नंट राहिले. आणि मी अक्षरशः तुला सांगते मी की मला ते एकच टेन्शन आलं की मोहन वाघांना कसं जाऊन सांगायचं की आत्ता कुठे बुकिंग सुरू झालंय, आता छान बुकिंग होतंय आणि मला नाटकात काम नाही करता येणार. आणि मी गेली मोहन काकांकडे, त्यांच्या घरी, शिवाजी पार्कलाच त्यांचं घर होतं दादरला. आणि मी म्हटलं, काका एक प्रॉब्लेम आहे. काय झालं तुझं, काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं, काका असं आहे की मी प्रेग्नंट आहे आणि मी नाटकात एक 4 महिने करते अजून काम, पण 5व्या महिन्यानंतर नाही. मग हा प्रॉब्लेम नाही आहे, हे चांगली गोष्ट आहे. मला इतकं बरं वाटतंय की तुमच्यासारख्या मुली हा पॉझिटिव्हली विचार करता, स्वतःचं करिअर फक्त करिअरचा न करता. आणि तेव्हा मोहन काकांच्या बायकोनी माझी छान ओटी भरली की तू किती छान बातमी सांगतेस ही. सो ते संस्कार आपण बघितलेले आहेत ना लोकांनी आपल्यावरती केलेले, की त्यांनी तेव्हा त्यांचे नुकसान होईल किंवा काय होईल ह्याचा विचार नाही केला. सो त्यामुळे मला काही ते गिल्ट नाही आलं, फ्रँकली स्पीकिंग. आणि आता सगळं कॅल्क्युलेटिव्ह झालंय ना, आता खूप जास्त झालंय. आणि तुला खरंच असं वाटतं दर्शना की आपण जे कॅल्क्युलेट करतो ते होतं? नाही होत. आपण एका खूप सुंदर, श्रीमंत, वेल नोन आणि अशा मुलाशी लग्न करतो आणि त्याचं 8-10 दिवसानंतरच प्रॉब्लेम सुरू होतात. काय कॅल्क्युलेशनने आयुष्य नाही ग चालू शकत तुझं. आयुष्य इज नॉट अबाउट कॅल्क्युलेशन, इट्स ऑल अबाउट लव्ह.
इट्स ऑल अबाउट ट्रस्ट आणि तुमचा स्वतःवरती असलेला विश्वास. दॅट्स द ओनली थिंग. अगदी. आणि तू किती महिने केलंस मग ते नाटक? मी पुढचे 5 महिने केलं 5 महिने नाटक. हो केलं? येस, शपथ. 5 महिने नाटक केलं मी ते. आणि मग डिलिव्हरी नंतर लगेच कामाला गेलीस का हो थोडं? हो, मी ऑलमोस्ट 2 महिन्यात कामाला लागले. मी डिलिव्हरी नंतर 2 2 महिन्यात? 2 महिन्यात काय कामाला सांगतेस? लागले. हो. कोणतं पहिलं मी काम आलं? पडोसन करत होते मी एकताची सिरियल. हा. तर तेव्हा असं होतं की पडोसन सिरियल करत होते. जेव्हा पोट दिसायला मी 8 महिन्यापर्यंत काम करत होते, 8व्या महिन्यापर्यंत. 9व्या महिन्याचाच मी तो ब्रेक घेतला हा. आणि मी असं आपल्या सोफ्याच्या पाठी उभी राहायचे, म्हणजे पोट लपायचं. ओके. चेहरा माझा बदललाच नव्हता, मला काही स्वेलिंग बिलिंग काही काहीच आलं नव्हतं, काही हा, नाही. हा. आय वॉज एकदम ऑल राईट. आणि बसने रिक्षाने अशी ट्रॅव्हल करायचे मी, फार विचार नाही करायचे. आणि तेव्हा गरज होती तर तेव्हा केलं. आणि एकताचं म्हणणं असं होतं, नाही तू परफेक्ट लग रहे हो आप, क्या है ए इनको इसके पीछे खड़ी कर दो, बस संपलं. लाईफ वॉज सो सॉर्टेड. करेक्ट. आता म्हणजे एवढा इश्यू करतात लोक, नो मला इतक्या वाजता जायचं, मला इतक्या वाजता हे करायचं, मी इतक्याच वाजता खाणार. काय उगाच. तसं तुझ्या वेळी काहीच नव्हतं, ते डोक्यात पण नव्हतं. आणि म्हणजे मोनिकाच्या वेळी आता जे आम्ही सेटवर बघितलं ना, मे बी तू काम करत होतीस म्हणून मोनिका इतकी छान सुंदर, ती तर 9व्या महिन्यापर्यंत काम करत होती ना मोनिका. मला ठरलं तर मी मग तिला मध्ये? विचारलं होतं तुझं काय आहे, हा. हे बघ इट्स ऑल अबाउट हर, की तिला काय तिला करायचं. काय करायचं. राईट. मी तिला म्हंटल की तुला जितके दिवस काम करायचं तितके दिवस तू काम कर. तर ती म्हणाली मला काम करायचंय. मग तिने मला फोन केला की ताई मला आता पुन्हा काम सुरू करायचंय, मग मी 10 ते 7 पर्यंत काम करीन. तेव्हा ती मला म्हणाली होती की मी बाळाला घरी ठेवून येईन म्हणून. कारण ना बऱ्याचदा असं असतं ना, आपले स्टुडिओज आपली एवढी हायजीन नसते ना. बरोबर. पण आता ती बाळाला घेऊन येते, त्यामुळे सगळ्यांचीच मजा झालेली आहे त्या छोट्या वृंदाबरोबर खेळण्यात. आणि तू स्वतः हे सगळं बघितलंस, तू काम करत होतीस जेव्हा तू प्रेग्नेंट होतीस, म्हणून मे बी ते सगळं कॉर्डिनेशन आणि कॉपरेशन तिला मिळालं ना या सेटवर. किती नाही ते काय, आता ते आपला सेटच इतका मस्त पॉझिटिव्ह आहे ना, की ते सगळेजण एकमेकांना बरोबर सांभाळून घेतात, समजून घेतात. काही वेगळं सांगायची गरजच नाही, म्हणजे फक्त काळजी घेण्याचं काम आपण करायचं. अगदी. आता तू रंगभूमीचा उल्लेख केलास. खरं तर रंगभूमी, तिथे नाटक करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. तू 20 वर्षाच्या गॅप नंतर गेल्या वर्षी एक नाटक केलं होतंस ना? हो, कुत्ते कमीने नावाचं. 13 प्रयोग झाले. 13 प्रयोग केलेस, पण 20 वर्षाचा गॅप. आणि खरं तर जिथून सुरुवात झाली तिथे सतत काम करत राहावं असं वाटत असतं. मला सांग, एकतर तुझं आयुष्य कसं बदललं रंगभूमीने, आणि त्या 20 वर्षात तुला असं वाटलं नाही की नाटक करावं यार एखादं चांगलं? नाही, रंगभूमीनेच माझी सुरुवात झाली. ऑफकोर्स शाळेत असताना खूप काम केलं. मग मी देणाराचे 7,000 नावाचं बाळ कोल्हटकरांचं एक नाटक होतं, त्याच्यात मी 7वीत असताना काम केलं. आणि बाळ कोल्हटकर कदाचित तुमच्या पिढीला इतकं माहिती नसेल, पण त्यांना छोटा गडकरी असं म्हणायचे. इतकं भाषेवरचं भयंकर प्रभुत्व आणि अत्यंत उत्तम अशी ओघवती भाषा, आणि खूपच उत्तम ते लिहायचे. आणि त्यामुळे मला असं झालं की माझ्या बाबांना ॲक्च्युली नाटकाची खूप आवड होती. सो त्यांना असं झालं की तू बाळ कोल्हटकरांबरोबर तुला काम करायची संधी मिळते. आणि मी ते नाटक केलं. तेव्हापासून माझ्यावरती भाषेचे संस्कारही खूप छान झाले खरं बघायला गेलं तर. मग त्यानंतर ना मी अचानक असं सिरियलमध्येच माझी कामं सुरू झाली. रथचक्र नावाची सिरियल सारंग काकांची, ती माझी ऑलमोस्ट अशी डेली सोप टाईप पहिली सिरियल होती ती. आणि मग ना मी टेलिव्हिजनवरतीच जास्ती काम करत गेले. आणि तेव्हा असं होतं की नाटकात जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही टेलिव्हिजन नाही करू शकत, कारण प्रयोग इतके असायचे फ्रँकली स्पीकिंग. आणि नाटकातल्या नाईट्स कम्पॅरेटिव्हली खूप कमी होत्या. ऑफकोर्स ते प्रशांत दामले आणि ह्या लोकांसाठी जास्त असतील, पण आमच्यासाठी कम्पॅरेटिव्हली त्या कमी असतील असं अज्युम करून मी कधीच नाटकाच्या ह्याला गेले नाही. आणि आत्तासुद्धा ना मला ते आवड खूप आहे, पण तो 10:30चा प्रयोग, तो 4चा प्रयोग, तो 8:30चा प्रयोग, परत दौरे, हे मला आता झेपणार नाही जमणार, इथून नाही झेपणार. म्हणजे सो ते माझं म्हणजे फार आवडतं, पण नाही करू शकत. तुझा रोजचा झोन काय असतो? पण चिल करूया का? रिलॅक्स आपण
असंच बसून राहायचं एका जागी, काय काय बघत राहायचं. की मध्यंतरी तर मी किचनकडे अशी जायचे, किचन बघायचंच नाही. जेवण काय करायचं ताई, काही कर, तुला काय खावंसं वाटतंय ते कर. मला आता त्याही झोनमध्ये नाही जायचं. पण जेव्हा तू निर्मातीच्या भूमिकेत नसतेस, जेव्हा तू काय अभिनय करत नसतेस, तेव्हा तू घरी कशी असे चिल मोड, आई ग म्हणजे खूप वाचूया, काहीतरी अभ्यास करूया हो, वगैरे वाचतेस? वाचते, वाचायची आवड आहे माझी हा. आणि ती पूर्वीपासूनची आहे. पण आता ते नेटफ्लिक्स आणि ह्या सगळ्यांनी एवढं डोकं खराब करून टाकलेलं आहे ना तुमचं. आज काय बघूया, उद्या काय बघूया, पंचायत बघूया, हे बघूया ते. आणि आता आदेशला पण मध्यंतरी खूप जास्ती वेळ होता आफ्टर होम मिनिस्टर. मग आम्ही असं छान क्वालिटी टाइम स्पेंड केला की आज हे बघूया, आज ते बघूया, आज इकडे जाऊया, आज तिकडे जाऊया, हा वाला झोन. पण मला घराच्या बाहेर पडणं हे मला डिफिकल्ट होतं. इतकं मला ते माझं घर आवडतं. तू पण माझ्या घरी आहे, तुला पण तसं येणार मी. गणपतीच्या वेळी आले होते, आता येईन अजून एकदा. आणि सोहमच्या लग्नासाठी पण येस ऑफकोर्स. ताई म्हणाली जाऊन शेवट त्याच टॉपिक. सोहमचं लग्न आता प्रायोरिटीच आहे माझ्यासाठी. काय एवढी तुला सून लवकर हवी घरी? नाही, मला असं वाटतं की वेळेत सेटल मुलांनी व्हायला पाहिजे ना. किती काय उगाच वेळ काढायचा. तुमच्या आयुष्याची एक सेकंड इनिंग सुरू होते ना, छान आयुष्याची एक हे होतं. आणि मला असं नेहमी असं वाटतं की तुम्ही जेवढ्या लेट लग्न करताना तेवढे तुम्हाला तुमचे इथे सगळं पक्क झालेलं असतं आणि मग तुमची ती अडजस्टमेंट लेवल कमी होते. तर तसं नकोय मला. ते छान आहे, मस्त आहे. लग्न ही कॉन्सेप्टच इतकी छान आहे की दोघांनी मिळून सुरू करायचं आयुष्य सुरू करायचं असतं. बरं, ज्यांच्या लग्नाबद्दल दुमत असतील त्यांनी हे एवढं ऐकत राहा सतत. हो, म्हणजे हे माझं मत आहे खरंच की लग्न ही छान कॉन्सेप्ट आहे. फक्त तुम्ही ती छान प्रकारे ती एक्झिक्यूट करायला पाहिजे. त्याच्यात ते हेवे दावे नाही पाहिजेत. मी जास्ती कमवतोय, तू कमी कमवतेस, तू कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड मधनं आहेस, मी कुठच्या फॅमिली बॅकग्राऊंड, असं काही नसतं ग. दोघं जणांनी आनंदात राहावं, एकमेकांना ऍडजस्ट करत राहावं. तिचे प्रॉब्लेम्स तुझे आहेत असं समजून ते फेस करावेत. इट्स ऑल अबाउट मॅरेज असं मला वाटतं. आणि मला सासूबाई होशील. हो, व्हायचं तर आहे एकदम सासूबाई. कूल. म्हणजे मी जसं आदेशच्या आईचं म्हणणं असं होतं की आदेशला पण 3 भाऊ, म्हणजे आदेश 3 भाऊ. त्यांचं असं होतं की लग्न झाल्याबरोबर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे. रोज येऊन घरी जेवा, पण आपापल्या घरी जाऊन झोपायला घरी जा आपापल्या. आणि आपापले संसार करा तुम्ही. तर मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे की मी सोमला सांगितलंय लग्नानंतर घर वेगळं राहायचं, वेगळं घर शोधा, वेगळं घरी राहा, मस्त मजेत राहा. आई बाबा आहेतच, त्याही मुलीचं माहेर आहे, तिचेही आई बाबा आहेत. सगळ्यांनी मस्त राहा. एकत्र राहून ते चक 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 रोज करायचं. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे, आता तुम्ही तुमचं करा की. आई ग वा. ताई, तू आणि आदेश सरांनी म्हणजे इतकी मेहनत केली, इतके अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, तरीही सोहम या फील्डमध्ये आला. तो एक छान निर्माता म्हणून सेटल होतोय आपल्या इंडस्ट्रीमध्ये. असं असतं ना की पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा असं बोललं जातं. तुम्ही दोघांनी इतकी मेहनत केल्यानंतर, आपली फील्ड ही खूप बेभरवशाची आहे, कामं आहेत नाही आहेत सगळं आहे, तरीही सोहमनी इकडे त्याचं करिअर करावं, याबद्दल तुमचं एकमत होतं का? त्याने दुसरा पण काहीतरी विचार करावा हे कधी डोक्यात आलं होतं? नाही, सोहमला तो फ्रीडम दिला होता की सोहम तुला जे हवंय ते तू कर. जे तू त्याला सुरुवातीला शेफ व्हायचं होतं. ओके. हा, म्हणजे ते असतात ना, एक एक फेजेस असतात ना. आई मी शेफ होणार, मी पायलट होणार. म्हटलं आता तू आधी ग्रॅज्युएशन कर, मग बघूया आपण तुझं काय काय होतंय ते. मग नंतर त्याने BMM घेतलं वजे केळकरला. त्याने एक तर तो 10वीत ही गॉट 74%. तेव्हा त्याने मला सांगितलं आई ह्यापुढे मी आयुष्यात तुझे पैसे फुकट घालवणार नाही, मी एकाही क्लासला जाणार नाही. आता ह्याच्या पुढे माझं शिक्षण ही माझी जबाबदारी. आणि त्याप्रमाणे त्याने व्यवस्थित ग्रॅज्युएशन केलं आणि मग BMM केलं. BMM करत असतानाच तो आपली सिरियल जी आहे ललित 205 त्याला तो असिस्ट करत होता. मग त्याला त्याची आवड निर्माण झाली.
मग मला म्हणाला, आई मला वाटतं मला हे आवडतंय. म्हटलं करून बघ. थोडे दिवस रोज सेटवरती सकाळी ते 9 ते रात्री 9 पर्यंत तू राहिलास की तुला कळेल की तुला हे खरंच आवडतंय की नाही. पण त्याला ते आवडायला लागलं. त्याने झी5 मध्ये एक 6-7 महिने जॉब पण केला. पण त्याला ते बंद खोलीत काम करणं थोडं अवघड झालं. 9 to 5 नाही म्हणतो तो, ते नाही माझ्याच्याने होणार, बाकी मी किती मेहनत करीन. सो आय सेड गुड. आता तो ते करतोय, आता छान प्रोडक्शन सांभाळतोय. अगदी इथपर्यंत आलं कीच मला विचारतो म्हणजे इन्व्हॉल्व्ह करतो. विचारत रोजच असतो की आई ह्याचं काय करू, त्याचं काय करू, आई आम्ही असं करतोय तसं करतोय. सो माझी इन्व्हॉल्वमेंट असते, पण माझी जास्ती क्रिएटिव्ह लेवलवरती इन्व्हॉल्वमेंट असते. रोजच्या प्रोडक्शनच्या ह्याच्यात मी हल्ली पडत नाही. पण कोणीतरी मला काहीतरी तक्रार केली एखाद्या ऍक्टरनी की मग या सगळ्यांचा क्लास लागतो. तेव्हा मग शिस्तीची प्रोड्युसर आहेस ना तू. तुला काही डिफरन्स वाटतो पण आधी काम मिळायची पद्धत आणि आता काम मिळायची? आता थोडं फार डिफिकल्ट झालंय असं मला वाटतं. कारण खूप टॅलेंट आणि खूप प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत म्हणून. खूप प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे हे खरं आहे. खूप टॅलेंट अवेलेबल नाही आहे खरं बघायला गेलं तर. आणि ते पूर्वी असं होतं की खूप टॅलेंट अवेलेबल होतं आणि खूप लिमिटेड प्लॅटफॉर्म्स होते. पण तेव्हा सुद्धा ना म्हणजे अगदी क्वचित लोकांनी स्क्रीन टेस्ट दिल्या असतील. तेव्हा माझं काम तू बघितलंस, तू माझं नाव, म्हणजे मला हमपास तसंच मिळालंय की मी आणि राखी टंडन आम्ही एकत्र कुठेतरी काम करत होतो आणि त्या सिरियलमध्ये जो स्वीटीचा रोल आहे ना तो तसा माझा होता. ती सिरियल आलीच नाही म्हणजे. तर तेव्हा राखीने मला बघितलं होतं ना. तर जेव्हा स्वीटीची चेली कोणीतरी असेल तेव्हा तिने माझं नाव सुचवलं की ये रोल मैंने उसको देख के किया है. तर आता तर सुचित्राच पाहिजे ह्या रोलसाठी असं करून. सो एकातनं एकच काम मिळत जायचं. आता तुम्ही 10 स्क्रीन टेस्ट देता आणि काय काय करता आणि मग तुम्हाला काम मिळतं. पण बाय गॉड्स ग्रेस मी आता हे मनपसंद की शादीची अजिबात स्क्रीन टेस्ट दिलेली नाहीये. ते कसं झालं काम ते मला माहिती नाही, माझं निवड. पण राजश्रीतनं फोन आला, राजश्री प्रोडक्शन्समधनं मला विशेषता कि मैम ऐसे ऐसे कर रहे. मतलब विशेष मैंने काम बंद किया है और डेली सोप तो मैं बिल्कुल भी नहीं कर रही हूँ आजकल. तो नहीं हो. अरे ऐसे कैसे मैम, आप तो इतने काम हमने एक साथ किए, आपको पता है एडजस्टमेंट हम लोग करेंगे, सब करेंगे. म्हटलं ठीक आहे, नाम भेज दो. मला माहिती होतं की मी इतक्या वर्षात काम नाही केलंय, काही नाही, तर कुठे होतंय हल्ली असं. म्हटलं ठीक आहे, आपका मन रखने के लिए आप मेरा नाम भेज दो, देखते आगे क्या होता है. मग झालं. मग त्या 8-10 दिवसांनी विशेषने फोन केला की मॅम वो नहीं हो रहा है. अरे वा म्हटलं ओके शपथ, अरे वा, ओके नो प्रॉब्लेम विशेष जी. अरे नहीं मैम, नहीं हो रहा है वो हो गया. अच्छा म्हटलं बरं. असं करून मग काय डायरेक्ट लुक टेस्टच केली आणि शूटिंगला सुरू केलं. पण हे जे असतं ना की आता मी काम नाही करत आहे, हे वाक्य किंवा हा कॉन्फिडन्स यायला आधी खूप मेहनत करावी लागते, तेव्हा हा कॉन्फिडन्स येतो ना की आता जरा स्लो करूया. म्हणजे खूप काम झालं, हे खरं आहे की खूप काम झालं. आणि किती वर्ष झालेस अंदाजे? आता जर माझ्या लग्नाला जर 35 वर्ष, तर त्याच्या आधीची 8-10 वर्ष मी करते काम. 45 वर्ष ऑलमोस्ट 40-42 तर कन्फर्म. सो आणि तेव्हा तर मधल्या काळात तर डे नाईट, घर की लक्ष्मी बेटिया, वहिनी साहेब आणि असे एका वेळेसच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ते सगळं माझे ती फेज होती ना, तेव्हा मी लिटरली डे नाईट काम करत होते. तर त्यामुळे काम खूप झालं. आणि मग एका मोमेंटला मी आदेशला म्हटलं, आदेश मी थांबते यार, मला सकाळी 8:30 वाजता उठून मेकअप करायचे, आता हे नाही राहिलंय म्हटलं. आदेश म्हणाला ठीक आहे कर, तुला आराम करायचा कर. असं खूप काम झालं, आता कर आराम. पण मला थांबायला सांगू नकोस तू. म्हटलं ऑफकोर्स नाही, आणि मला कटकटही करू नकोस घरी राहून. मी जेव्हा त्यांना बघते ना आदेश सरांना, माझं असं होतं की सर तुम्ही घरी कधी असता, आज कुठे. मी कधी जेव्हा केव्हा सरांना फोन केला ना की सर कुठे आहात, अगं मी या दौऱ्यावर आहे, अगं मी हे शूट करते. म्हटलं अरे मुंबईत असता की नाही. त्याची खूप मेहनत झाली,
पण त्याला स्वामींनी तसंच त्याच्या मेहनतीचं फळ पण दिलं. म्हणजे आज महाराष्ट्रात स्वामींच्या कृपेने खरं तर की आदेश बांदेकर माहीत नाही असं कोण नाही आहे, अशी व्यक्ती फार कमी असते. एवढी त्याच्या मेहनतीबरोबर त्याचं फळही स्वामींनी त्याला दिलं. अगदी. आता आपण 45 वर्ष कामाचा उल्लेख केला. या 45 वर्षामध्ये तू अनेक कलाकारांबरोबर काम केलं, अनेक म्हणजे तेव्हाचे दिग्गज, आत्ताचे दिग्गज, सगळ्यांसोबत काम केलं. मला सांग, एवढ्या सगळ्या फळीपैकी कोणते जे कलाकार आहेत त्यांचा सल्ला किंवा त्यांच्यासोबत काम करणं हे तुझ्यासाठी खूप मोलाचं ठरलं, त्यांच्याबरोबरचे अनुभव ऐकायला आवडतात? ओ वा, तू म्हणजे असं आता मला असं पेटाराच उघडायला मला खूप ऐकायला आवडेल. असं झालं. मी बासू चॅटर्जींबरोबर काम केलं जेव्हा एपिसोडिक कामं होत होती. बासुदांबरोबर मी काम केलं. त्या बासुदा मला नेहमी असं म्हणायचे की हमेशा ना अपने अंदर के पोटेंशियल समझो और उसे इस्तेमाल करो. म्हणजे असं नाही की तुमच्या आत खूप आहे पण तुला जर कळलंच नाही तर त्याचा काय उपयोग आहे. सो ती एक गोष्ट. मी हमपाच केलं जेव्हा, तेव्हा मग अशोक मामा, म्हणजे आम्ही त्यांना पापा म्हणायचो. सगळ्या मुलीच पापा म्हणायच्या, त्यामुळे मी पण त्यांना तेच म्हणायचे. पण अशोक मामांबरोबर काम करण्याचा पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. ही वॉज सो प्रोफेशनल आणि इतकी म्हणजे ती स्पॉन्टॅनिटी, तुम्ही समोरच्याला कसं रिॲक्ट करायचं हे मी त्यांच्याकडनं शिकले. की तुम्ही बोलत असता पण हाऊ यू रिॲक्ट. आत्ता पण बघ तू, प्रत्येक वेळेस ना आपण बघतो इंटरव्ह्यू घेत असतात लोक, ते स्वतःच इतके बोलत असतात, समोरच्यांना ज्याचा इंटरव्ह्यू आहे त्याला काहीच बोलायला देत नाही. सो हे तुझ्यातली ही जी गंमत आहे ना, की तू रिॲक्ट होतेस, तू ते ऐकतेस, तू ते आकलन करतेस त्याचं. सो ही गोष्ट पण मला बऱ्याच शिकायला मिळाली. मी महेश मांजरेकरांबरोबर, सचिन खेडेकर बरोबर जेव्हा काम केलं तेव्हा मला सचिनला बघून मला असं झालं की ह्याला तर माहिती आहे की हा किती चांगलं काम करतोय, ह्याला तर काम येतं आहे, तरी हा एक इन्सिक्युअर ॲक्टर आहे, त्यामुळे तो अजून सुंदर सुंदर काम करतो, अजून छान काम करतो तो. मी यांच्याबरोबर काम केलं, रोहित शेट्टी बरोबर काम केलं. त्या मला रोहित बरोबर काम करताना असं वाटलं की एक ॲक्टरला रिस्पेक्ट करणं आणि एका ॲक्टरला कम्फर्ट देणं काय असतं हे रोहित शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बघावं. की धमाल असते, मजा असते, पण कामही असतं. सो ह्या रोहिणी मावशीबरोबर मी काम केलं, वंदू मावशीबरोबर मी काम केलं, सुकन्या ह्यांच्याबरोबर पण काम करत असताना मला असं की तुम्ही किती उत्तम ॲक्ट्रेस आहात आणि तुम्ही किती उत्तम ह्युमन बिईंग आहात, ह्याचा मेळ कसा साधायचा. रोहिणी मावशी तर एक चलता फिरता ती एक विद्यापीठच आहे, आणि तरी तुम्ही किती ग्राउंडेड असता. ही गंमत आहे ना. क्षिती बरोबर, हेमंत ढोमे बरोबर, निर्मिती मावशी बरोबर, सुहास मावशी बरोबर यांच्याबरोबर काम करताना मला एक अजून वेगळी धमाल आली की निर्मिती ताईसाठी, सुहास ताईसाठी आम्ही किती ज्युनियर ॲक्टर्स आहोत, बट स्टील आमच्या बरोबर काम करून आम्हाला त्याच्यात सामावून घेणं आणि आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ नाही ठेवायच्या, आपण त्या समोरच्याला द्यायच्या असतात. हे मी निर्मिती ताईकडनं शिकले की सुचित्रा हे वाक्य असं नको घेऊ, असं घेऊन बघ, असं कसं वाटतंय बघ. यु नो, कित्येक ॲक्ट्रेसेस अशा असतात की मला कळत असतं हिचा टोन चुकीचा लागलाय पण मी कशाला सांगू. एक्झॅक्टली. मग तुम्ही माणूस म्हणून मोठे नसता. बरोबर. ही निर्मिती ताई काय किंवा सुहास ताई काय किंवा फॉर इन्स्टन्स बरेच जण, रोहिणी मावशी, वंदू मावशी, हे का मोठे आहेत, कारण त्यांनी नेहमी गिव्हिंग नेचर आहे. पण आता हे कुठे तुला मिसिंग वाटतं? आधी कसं होतं, एकमेकांना सांभाळून घेणं किंवा समोरच्या, आपला परफॉर्मन्स उत्तम असतोच पण समोरच्याचाही आपल्यामध्ये आपल्याबरोबर किती उत्तम होईल त्या परफॉर्मन्सकडे युजली लक्ष असतो, सीन छान करण्याकडे लक्ष असतं. एक्झॅक्टली. आता कुठे हे तुला थोडं मिसिंग वाटतं? सिन्स तू निर्माती सुद्धा आहेस, तू बघतेस सगळी सिच्युएशन. नाही, मला नाही वाटत आहे, मला नाही वाटत आहे. म्हणजे ज्याचं कामावरती प्रेम आहे ना तो माणूस कधी चिटिंग नाही करत कामाबरोबर.
आता बाय गॉड्स ग्रेस आपल्या दोन्ही सिरियलमध्ये रेश्मा म्हण, जुई म्हण, इतर पण सगळ्या जणी म्हण, की ना आपल्याबरोबर इतरांचं पण काम कसं छान होईल हेच बघत असतात. व्यवस्थित रिहर्सल्स करतात. मी ऐकते फक्त काही काही मुली या खूप टँट्रम करतात, काही काही मुली अशा भस्कन सेट सोडून निघून जातात, समोरच्यांना रिस्पेक्ट करत नाही. पण ना हे मी फक्त ऐकलंय. आतापर्यंत आपल्या सेटवरती असं कुणीही केलेलं नाहीये. आपल्याकडच्या सगळ्या मुली, जुई पण खूप सिन्सिअर आहे, खूप सिन्सिअर आहे, खूप भावनिक आहे. तिला माहिती आहे की हे काम माझ्यासाठी किती महत्वाचं आहे आणि हे कामाला देव मानणाऱ्या जी जनरेशन नाही त्या मुली माझ्याबरोबर आता काम करतायत. सो आय एम दॅट वे आय एम रिअली ब्लेस्ड की हो असं नाहीये. इवन आता मी जे मनपसंत की शादी मधली जी ईशा आहे, इतकी सिन्सिअर मुलगी आहे ती, इतकं छान काम करते ती आणि सांगितलेल्या गोष्टी करते ती. सो त्यामुळे बघ तू आता तिचे एपिसोड किती छान काम होतंय तिचं. मला फार आवडतंय. टीम वर्क आहे ना, टीम वर्क आहे. आणि ते जलद शर्मा डिरेक्टर जे आमचे आहेत ते पण खूप छान काम काढून घेत आहेत. क्या बात, खूप मस्त. इतक्या वर्षात मला सांग, तू कधी रिजेक्शन फेस केलंस? रिजेक्शन बऱ्याचदा केलं, पण मला आता आठवत नाहीये की बऱ्याचदा होतं की असं कित्येकदा होतं की ॲड फिल्म्समध्ये स्पेशली मला ते फार झालं की मी मध्यंतरीच्या काळात असं होतं की चल आपण ॲड फिल्म्स करूया. म्हणजे तर तेव्हा असं व्हायचं की मी शॉर्टलिस्ट व्हायचे पण ते काम नाही व्हायचं. म्हणजे धमाल एक किस्सा तर मी तुला सांगते, तेव्हा विद्या खूप जास्ती ॲड फिल्म्स करायची. विद्या बालन. हा. आणि आम्ही हंपाचीमध्ये काम केलं होतं ना एकत्र. सो माझ्याकडे विद्याचा नंबर होता, पण मध्ये तेव्हा विद्याने सोडलं होतं आणि मग ती ॲडमध्ये एकदम पॉप्युलर झाली होती. आणि मी कुठची तरी एक मोटर बाईकची, होंडाची का अशी कुठची तरी मी व्हिडिओ टेस्ट दिली होती आणि मला फोन आला होता की शॉर्टलिस्ट मी झाली आहे म्हणून. देर वर 3 of us. तर मी म्हटलं, आणि माहीत नसतं आपल्याला समोरचं कोण शॉर्टलिस्ट झालंय अजून. सो ते ना आपण असं हुरहुर होती की आत्ता फोन येईल, आत्ता येईल, मग येईल, आत्ता येईल, मग येईल. आणि ती तुमची एक डेट ठरलेली असते ना, 2 तारखेला शूट आहे सपोज टू बी. तर 28 तारखेला मला कळलं की यू आर शॉर्टलिस्टेड. 29 गेला, 30 गेला, 31ला मला शेवटी मी ना विद्याला फोन केला. म्हटलं, विद्या तू तर एवढ्या ॲड्स करतेस वगैरे ना, मला सांग ते शॉर्टलिस्ट तुम्ही होता ते फायनल कधी कळतं तुम्हाला? तर ते किस ॲड के बारे में बात कर रही है तू? म्हटलं, अरे वो होंडा की जो ॲड है ना वो सुची, उसमें मैं फाइनल हो गई हूँ. ऐसा, अरे वाह कॉन्ग्रॅच्युलेशन. पर सुन, तू स्क्रीन टेस्ट दे, मीन्स लुक, तू जा, मीन्स ऑडिशंस के लिए तू जा. इसका अगर तू शॉर्टलिस्ट हुई है तो तुझे कभी ना अभी काम मिलेगा इफ यू आर शॉर्टलिस्टेड. पण मग तेवढे पेशन्स नव्हते माझ्यात, मग मी ते नाहीच केलं मग पुढे. पण म्हणजे तो एक एक्सपिरियन्स आहे माझा की अगं मला केल्या ना. पण तू नाही केलं. नाही केलं? नाही, एक पण नाही केली? नाही. ओके. इतक्या वर्षात तुझ्या मते कुठली भूमिका किंवा तो प्रोजेक्ट तुझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला अकॉर्डिंग टू यू? मला वाटतं शिवाजीराजे भोसले. आय स्टील रिमेंबर काळा वाटाण्याची उसळ. सो मला वाटतं ते, कारण मी तोपर्यंत सिरियलमध्ये काम करत होते, पण फिल्मसाठी माझा असा विचार फार झाला नव्हता. आणि ती भूमिका, ती फिल्म एवढी इम्पॉर्टंट होती की मला त्याचा तो टर्निंग पॉईंट झाला की लोकांना असं ते असतं ना की सिरियलचं आयुष्य छोटं असतं, कितीही म्हटलंस ना तू, पण ते तुम्हाला आर्थिक स्थैर्य चांगलं देतं. कंटिन्यू तुम्हाला इन्कम सोर्स असतो. पण फिल्ममध्ये कसं तुम्हाला आता कित्येक वर्ष तुमची ती फिल्म तशीच राहते ना. आणि जी क्वालिटी फिल्म होती आणि खूप लोकांनी ती बघितली, अप्रिशिएट झाली, त्याच्याचमुळे मला सिंघम पण मिळाली. की रोहितने मला तेच सांगितलं की वो मैंने फिल्म आपकी देखी, आपने क्या काम किया उसमें, इसमें उतना काम नहीं है पर आप करो प्लीज मेरे लिए. सो मला वाटतं शिवाजीराजे भोसले. ऍक्च्युली ना ताई, आत्ता आपण जर गेले काही महिने बघितले ना, तर सोशल मीडियावर अनेक कलाकार ट्रोल झाले. काही भूमिकांमुळे, काही मुलाखतींमुळे खूप ट्रोलिंगचं प्रमाण ना काही महिन्यामध्ये खूप जास्त होतं.
म्हणजे जर आता मी छावाबद्दल बोलायचं म्हटलं तर संतोष जुळेकर एका मुलाखतीमुळे खूप ट्रोल झाला आणि मग अनेक जण की अरे केवढंसं काम होतं चित्रपटामध्ये आणि हा बोलतो किती, अशा प्रकारच्या कॉमेंट आल्या. बरोबर आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर परेश रावल सारखा व्यक्ती आपल्या मराठी देवबाभळी. सिनेमाचं, आपल्या मराठी नाटकांबद्दल आणि मराठी टॅलेंटचं कौतुक करतो. या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. तू हिंदीमध्ये इतकं काम केलंयस, मला सांग हिंदीमध्ये जेन्युअनली कशी वागणूक असते आपल्या मराठी मस्त असते अगं, खूप छान असते. किंवा मी जिथे काम केलं तिकडे मी बघितलं ना की नेहमीच मराठी कलाकारांना खूप जास्ती चांगली वागणूक दिली जाते, टॅलेंटची कदर होते. त्यांना हे माहिती असतं की हे फार सिन्सिअर ॲक्टर्स आहेत. आणि मराठी लोक ना म्हणजे आपण थोडेसे लो प्रोफाईल पण राहतो ना, सो तेही त्यांना अप्रिशिएट होतं की पण म्हणजे काही काही लोक असं म्हणतात ना, हां मराठी लोक कमी पैसे घेतात म्हणून हिंदीमध्ये त्यांना ते छोटं कॅरेक्टरही करतात बाबा, कारण पण असं नसतं ग की छोटं कॅरेक्टर करतात हिंदी आहे म्हणून नाही का. मराठी फिल्ममध्ये पण छोटी छोटी कामं करतोच की आपण. मी आई होतीये का काय पिक्चर होतं ते, मला आई व्हायचंय, मी केलेत ना त्याच्यात 2 सीन्स. असं काही नाहीये, ते हिंदी आणि मराठी हा क्रायटेरिया नाहीये. आणि बाय द वे मला लोकांना हेही सांगायला आवडेल की मराठी ॲक्टर्सही दणकून पैसे घेतात. असं नाही होत की मराठी आहे म्हणून कमी पैसे मिळतात, अजिबात नाही. प्रॉपर पैसे घेतात प्रत्येक ॲक्टर आणि त्यांना प्रॉपर वागणूक मिळते जशी बाकीच्या ॲक्टर्सना मिळते. सो हां, आता बोलायला काय लोकांना काय वाटेल ते बोलतील. आता संतोषला खरं तर इतकं छान काम मिळालेलं, सो ते अप्रिशिएट करायचं सोडून त्याचा छोट्याशा एखाद्या इंटरव्ह्यूला, आता ती त्याची भावना आहे ना, ती त्याची भावना होती, जेन्युइन भावना होती. त्याला असं वाटलं की मला औरंगजेब नाही मला बघायचं, जे काय असेल ते, आय डोंट नो. पण आपल्याकडे ना चुकीच्या गोष्टी जास्ती लवकर स्प्रेड होतात. बरोबर. आणि चांगली कामं ही पडद्याआडच राहतात किंवा त्याला काहीच अप्रिसिएशन मिळत नाही. दॅट इज सॅड. आणि या गोष्टींमुळे काय झालंय माहितीये, आता कित्येक सिनियर कलाकार इंटरव्ह्यू देत नाही देत. कारण म्हणजे स्वाभाविक आहे की एवढी वर्ष काम केलं, एवढी वर्ष नाव कमवलं आणि फक्त एका छोट्याच्या इंटरव्ह्यूमुळे त्याच्यावर का आपण. आणि ट्रोलिंग म्हणजे काय अनदर लेवल ट्रोलिंग. म्हणजे कित्येकदा असं होतं की एखादी गोष्ट आपण बघतो, आपल्याला वाटतं, माझं तर कित्येकदा असं होतं की मी खूप मेसेज टाईप करते आणि मी पुन्हा तो डिलीट करते की नको, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस, मला नाही पडायचं या सगळ्यात. कारण ना मग ते हँडल नाही होत. आपण असं नाही होत की कमेंट्स वाचत नाही. वाचतेस तू? मी बऱ्यापैकी वाचते की शोवरती, माझ्या शोजमध्ये काय कमेंट होतीये किंवा काय वाचत असते मी. पण मग मला असं वाटतं की मला ते पर्सनल अटॅक मला नको. आत्तापर्यंत चांगलं लाईफ गेलेलं आहे, ह्या गोष्टी नकोत. भीती वाटते, जी अतिशय वाईट गोष्ट आहे की एका स्वतंत्र देशात आपली स्वतंत्र मतं मांडायला पण आपल्याला विचार करावा लागतो. अगदी खरं आहे. सॅड आहे. आणि फक्त म्हणजे आर्टिस्ट नाही अगं, आम्हीही कशा प्रकारचे प्रश्न विचारतो त्याच्यावरही लोकांना प्रश्नचिन्ह असतं की अरे तुम्ही अभ्यास करून नाही बसले. हेही होतं. म्हणजे आता काय बोलायचं हा खरं तर मोठा मुद्दाच झालाय. हो, आपणच त्याच्यावरती ओव्हरकम करायला लागेल आपल्यालाच त्याच्यावरती, आणि होईल माझ्या मते. आता ना जसं आपण कमेंट बद्दल बोललो, मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा सगळेजण बोलायला लागले. डिप्रेशन, एन्झायटी किंवा पॉझिटिव्हिटी, अशा बऱ्याच गोष्टींबद्दल सगळे बोलायला लागलेत. असं असतं ना की तुम्ही कलाकार रोज दर महिन्याला, रोज म्हणीन मी, एका वेगळ्या इमोशन्समध्ये जात असतात. ते कॅरेक्टर प्ले करताना कस लागतो यार मेंटल हेल्थचा. तू किती काळजीपूर्वक लक्ष देतेस तुझ्या मेंटल हेल्थकडे? आधी दिलंयस का आता जे चाललंय ते छान आहे असं जाणीवपूर्वक लक्ष नाही द्यायला जात? काय नेमकं तुझं? हा, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मेंटल हेल्थ ही तुझ्या आजूबाजूच्या माणसांवरती अवलंबून असते. तुझं घर किती सुखी आहे, घर किती शांत आहे, घराची काय कंडिशन आहे, ह्याच्यावरतीच तुझी मेंटल हेल्थ असते. समोरचा माणूस तुला कधीही दुखवू शकत नाही. आपलीच माणसं जर असतील तर ती आपल्याला त्रास देऊ शकतात आणि त्याचाच त्रास आपल्याला होऊ शकतो. आता पूर्वी असं होतं की आई बाबांचं आपल्याला किती टेन्शन असायचं, मग आपण काय डिप्रेशनमध्ये गेलो का? किती, मी तर पळून जाऊन लग्न केलंय. मग
असं नाहीये ग. आता ना त्याचा फुकटचा बाऊ केला जातो. मला तर असं वाटतं की 2 फटके घातल्याशिवाय मुलांना नाही कळत ना, मग ते 2 फटके घातलेच पाहिजेत. त्याला काय कराल? त्याची मेंटल हेल्थ कसली, 4 वर्षाच्या मुलाची कुठली मेंटल हेल्थ. बरोबर. म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्या गोष्टी परंपरागत चालत आलेल्या आहेत त्या आपण तशाच्या तशा चालू ठेवल्या तर आपल्याला मेंटल काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे घरी आल्यानंतर, शाळेतनं घरी आल्यानंतर जसं आपण आपल्या आईला, आजीला, ह्याच्यासाठी आई आणि आजी घरी पण असायला लागतात, हे पण खरं आहे, लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पण, जे काय असेल ते. पण आल्यावरती माझं हिच्याशी भांडण झालं, मी हिच्याशी नाही बोलले, मला आज टीचरनी मारलं, मला हे केलं, बाईंनी मला त्रास दिला, मला येताना त्या मुलाने त्रास दिला, हे आपण घरी सांगायचो ना. मग त्याच्यावरचं सोल्युशन निघतं. आता असं आहे की नाही, मी एक तर सेल्फ सेंटर्ड इतकं झालेलं आहे. मी 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 माझे पैसे, माझं स्टेटस, माझी कार, मी आज जर त्या सोशल मीडियावरती हे नाही टाकलं तर काय, रीच. म्हणजे मला कळतच नाही की मी नवीन गाडी घेतली तर ती मी सोशल मीडियावरती का टाकायची आहे की आय बॉट दिस कार. कशासाठी? मी एखादं काम करतेय तर ते मी सोशल मीडियावरती टाकायला पाहिजे, असं हे माझं मत आहे. ह्याच्यावरती पण मी ट्रोल होईल, आय डोंट नो. पण माझं हे मत आहे की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त तुमच्या असतात, तुमच्या परिवाराच्या असतात, त्या तुम्ही एवढ्या सोशल करून टाकता आणि मग नंतर तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा आल्यावरती मग तुम्ही बोलता की तुम्हाला हा कोणी राईट दिला, तुम्ही असं कसं. मी जर आता सोशल मीडियावरती मी जर डान्स करत असेल तर मग मला येणाऱ्या कमेंट्स मला ऍक्सेप्ट करायला लागतील. सो त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्यावरतीच आहे की आपण आपली प्रायव्हसी कशी जपायची. खरंय, दॅट्स ओनली थिंग. खरंय. आणि ना आता जवळजवळ किती वर्ष झाले मी तुझा इंटरव्ह्यू करते, खूप वर्ष झाली, म्हणजे 5-6 वर्ष मी पकडते. आपण कॉन्स्टंटली एकमेकींच्या टचमध्ये आहोत. आदेश सरांना तर म्हणजे खूपच आधीपासून मी कव्हर करते. मी बघितलंय की तुझे म्हणा किंवा आदेश सरांचे पाय खूप जमिनीवर आहेत. आता बघ, आता सोफ्यावर आहेत. पण मला सांग, काय गमक आहे आपल्या, काय ग्राउंडेड राहायलाच पाहिजे ना. काय आकाशात उडून करणार काय, डायरेक्ट वर जाल फुग्यासारखे. आता होतं ना की एक प्रोजेक्ट हिट झाला की लगेच पाय जमिनी हवेत जातात. वाटतंय हो. पण इव्हन जेन्युअनली म्हणजे तुमची जनरेशन म्हणा किंवा आपली रोहिणी मावशीची आपण म्हणूया जनरेशन, हे सगळे ना इतके ग्राउंडेड आहेत आणि हातचं राखून बोलत नाही, दिल खुलास बोलतात. मला सांग काय, म्हणजे काय ते सिक्रेट आहे की ते अजूनही पाय जमिनीवर आहेत, हवेत नाही गेले बाबा? का मे बी आधी जो हेल्दी लिव्हिंग असेल कदाचित, मेंटली हेल्दी आहोत आम्ही, जेलसी नाही आहे आणि इन्सिक्युरिटी नाही आहे. आणि जे खरं आहे, कारण कुठची गोष्ट करताना विचार नाही ना केलाय की हे काय चुकीचं आहे, वाईट गोष्टीच्या मार्गालाच नाही गेलोय, कुठची गोष्ट हाईड नाही करायला लागत आहे. मी जाणून बुजून कोणाचं तरी वाईट केलंय, कोणाचा तरी संसार मोडलाय असं नाही ना केलंय. त्यामुळे मी माझा चेहरा हा आरशात व्यवस्थित बघू शकते, कोणाचं काम नाही मी काढून घेतलंय. तर त्यामुळे मला काय, किंवा ज्या दिलखुलास बायका आहेत त्यांना तो प्रश्न नाही पडत की हे मी बोलू की नको बोलू, किंवा इन्सिक्युरिटी नाहीये म्हणणं. आणि इथे क्लिअर होता मी, केमिकल लोचा काही नाहीये. अरे वा, हे रिझन आहे तर पाय जमिनीवर. हो, म्हणजे आणि काय आहे की प्रत्येकाने टफ टाइम बघितलाय असं नाहीये, पण असं आहे की आयुष्य एवढं बघितलेलं आहे ना की तुमच्यावरती टफ टाइम तुमच्यावरती कधी येऊ शकतो. त्यातनं वाचायचं कसं, तर तुम्ही ग्राउंडेड असाल तरच तुम्ही त्यातून वाचू शकता. शनी महाराज काय म्हणतात, तुम्हाला म्हणतात ना असं शनीची 7.5 कसं वाचायचं, तर ते तसंच वाचायचं.
तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी टळणार आहेत का? तर नाही. त्या गोष्टी सोप्या कशा होतील? तर जर तुम्ही समोरच्याला मदतीसाठी हाक दिलीत तर त्या सोप्या होतील. तुम्ही समोरच्याला मदत केलीत तर त्याच्यासाठी त्या सोप्या होतील. सो ह्याच्यासाठी तुम्हाला ग्राउंडेडच राहावं लागतं. तुमचा बँक बॅलन्स काय आहे ह्याचं आणि तुमच्या ग्राउंडेड असण्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की असू दे ना, मस्त छान व्यवस्थित राहा, पण माणुसकी नका ना विसरू. समोरच्याला माणूस म्हणून तरी वागवा. आता सिंपल गोष्ट सांगते की मी तुला, आपण लक्ष नावाची एक सिरियल करत होतो, बरोबर आहे. एक मी मध्येच ना असं फेसबुकवरती बघितलं, एका माणसाने खूप जास्ती लिहिलं होतं आपल्या प्रोडक्शन हाऊस बद्दल, की कसं आपलं प्रोडक्शन हाऊस आहे. तिकडे आम्ही 1-2 सीनसाठी जातो, खरं बघायला गेलं तर 2 सीनसाठी जातो, आणि तिकडे इतर आम्ही प्रोडक्शन हाऊसमध्ये जातो तेव्हा बघतो की आम्ही चहा मागितला किंवा कुठल्याही ज्युनियर आर्टिस्टनी चहा मागितला तरी त्या स्पॉट बॉयचा पण चेहरा पडतो की अरे काय ह्यांना काय म्हणून मी चहा द्यायचा. वेरेज होम प्रोडक्शन्स असं आहे की आम्ही चहा 1दा 2दा 4दा 10दा मागितला तरी चहा येतोच आणि त्याच्याबरोबर 1-2 बिस्किटचे पुडे पण येतात. आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांनीच लिहिलं होतं. कित्येकदा असं व्हायचं की माझं 12:30-1ला काम संपलेलं असायचं. लंच नंतर मी घाबरत विचारायचो की मला 2च सीन दिले होते, 2 सीन झाले, मग माझं पॅकअप आहे का? तेव्हा त्यांचा प्रोडक्शनवाला असं सांगायचं, तुम्ही जेवलात का? तर हो. हा, मग पॅकअप आहे तुमचं. अरे वा. सी, मग हे काय आहे? हे काही ग्रेटनेस नाहीये, ही सिंपल माणुसकी आहे, बरोबर, जी आपण जपली तर देव आपल्याला साथ देतो. ओके. सुरुवातीपासून आतापर्यंत ना ताई, तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये स्वामींचा खूप उल्लेख होता. हो. आणि मी जेव्हा आदेश सरांशी गप्पा मारल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी तो दुधी भोपळ्याचा प्रसंग मला सांगितला होता, आणि सुचित्राची स्वामींवर काय श्रद्धा आहे आणि हा अन्याय स्वामी माझ्यावर कधीच करणार नाही, ती किती ठाम होती हे त्यांनी मला सांगितलं. खरं तर ना, हे अनुभवाचे बोल आहेत, जे आपण एक्सपिरियन्स करतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि आता प्रत्येकजण त्यांना आलेले अनुभव किंवा स्वामी कसे त्यांच्यासाठी धावून आले ते सांगितले. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, तुझ्या एवढ्या जर्नीत स्वामींची ती खंबीर पाठ तुझ्यासाठी किंवा त्यांची खंबीर साथ कशी आहे तुझ्यासाठी आतापर्यंतचं, मला सगळं ऐकायला. माझं काय झालं माहितीये, माझी आई स्वामी भक्त. सो ती दरवर्षी जाऊन स्वामींच्या मठात पारायण असतं स्वामींच्या पोथीचं, गुरुलीलामृताचं, जे ती करायची. तर 6वी-7वीत असल्यापासून जर तिला, तेव्हा कसं मठात जाऊन ती पारायण करत होती, तर अडचण काही आली तर आमच्यापैकी कोणीतरी, कारण पोथी तुम्ही बंद नाही करू शकत, तुम्हाला ती कोणी ना कोणीतरी ते अध्याय वाचलेच पाहिजे. सो मग असं व्हायचं की आईला जर अडचण आली तर मी किंवा माझ्या मोठी बहीण असं कोणीतरी जाऊन आम्ही पारायणाला बसायचो. सो मला ती छोटी आवड निर्माण झाली आणि बघायचो तर प्रत्येक वेळेस स्वामींचं नावच यायचं, असं की पटकन काही झालं ते स्वामी आहेत, स्वामी समर्थ, जे सोहमचं पण आहे आता. आणि मग नंतर मी लग्नानंतर आईला मी म्हटलं की आई मला पण पारायण करायचंय स्वामींच्या मठात येऊन. सो मी ऑलमोस्ट, आता माझं पण स्वतःचं 35 वर्ष स्वामींच्या पोथीचं पारायण न चुकता सुरू आहे, दरवर्षी मी ते करते. सो त्यामुळे ना स्वामींशी जो कनेक्ट झाला ना, की तो माझी आई जेवढी मला इम्पॉर्टंट आहे ना, तेवढेच माझ्यासाठी स्वामी मला इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला आईच्या जागी जर कोणी असेल तर ते स्वामीच आहेत. आणि मला माहिती आहे की इतक्या कठीण प्रसंगातूनही प्रत्येक वेळेस 99% स्वामी घेऊन जातात, पण ते 100 नाही व्हायला देत. ते त्याच्या आधीच तुला बरोबर अलगत उचलतात आणि सेफ करतात. आता आदेशच्या दुधीच्या ज्यूसच्या बाबतीतला जो अनुभव आहे, तर त्याने तर तो दुधीचा ज्यूस प्यायला आणि त्याचं म्हणजे ते पिऊन वाचण्याचं प्रमाण हे नाहीये, कोणीच नाही. आदेश इज द ओनली 1%. सो तेव्हा माझं असं झालं होतं की म्हणजे तेव्हा आदेशला रक्ताची उलटी आणि असं खूप होत होतं, आणि मला डॉक्टरांनी सांगितलं अजून एक जर याला रक्ताची उलटी झाली ना तर ही विल नॉट सर्व्हाइव्ह.
आणि त्या माझ्या असं पटकन मनातून म्हणजे माझं असं पटकन आलं होतं की नाही, त्याला नाही होणार रक्ताची उलटी, एवढं तर स्वामी करूच शकतात माझ्यासाठी. तर तो विश्वास जो आहे ना, आणि आता म्हणजे मी तेच तुला सांगते की इतक्या कठीण प्रसंगात आम्ही काळाचौकीला राहिलो, म्हणजे स्टोववरती जेवण, एक चटई, अशा प्रकारे आम्ही आमचा संसार सुरू केला. सो ती मला स्वामींनी दिलेली साथच आहे की आम्ही पवईमध्ये राहायला आलो. आमचं करिअर एक मार्गाला लागलं. नंतर प्रोडक्शन सगळ्या जी काही प्रगती आहे ती निव्वळ आणि निव्वळ स्वामींच्याच कृपेमुळे आहे, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. सो त्याच्यामुळे मला माझं आयुष्य विदाऊट स्वामी नाही दिसत. नाही, तू अजूनही करतेस ना पारायण? हे माझं आहेच ना, त्यांच्यावरती प्रेमच तेवढं आहे की म्हणजे पूर्वी तर माझं असं खूप होतं की आत्ता पण मी तुझ्याशी बोलतीये तर माझ्या आतमध्ये तो स्वामींचा जप सुरू असतो. तर ते पूर्वी जास्त होतं. मग मी आता हल्लीमध्येच स्वामींना सांगते, स्वामी आता मी खूपच आळशी झाली, आता मी काहीच तुमचं करत नाही आणि मला काहीच नाही. आणि मग ते असे माझ्याकडे हसतायत, असंच मला वाटतं की ते म्हणतात तुझे तर काहीच होणार नाही. काय ग, एवढं करतेस तू स्वामींचं आणि तुझ्या प्रत्येक बोलण्यात असतं तो शब्द, प्रत्येक बोलण्यात असतो. ताई, बऱ्याच मुद्द्यांवर आपण बोललो आणि आत्ता म्हणजे ऍक्च्युली आपल्या मराठी सिनेसृष्टीला धक्का असं म्हणूया, ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आणि त्यांनी आजवर इतक्या भूमिका केल्या आहेत, पण प्रेक्षक जेव्हा त्या गेल्या आवर्जून लिहित होत्या पूर्ण आजीबद्दल. आणि तू तर बघतेस म्हणजे मालिका TRP मध्ये नंबर 1 वर आहे. आणि जसं तू म्हणालीस की कुटुंब आहे हे सगळं, खरं तर निर्माती म्हणून, त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून जेन्युअनली तुझ्यासाठी खूप हा मोठा धक्का असणार. मला एक तर सांग की तुझं त्यांच्याबरोबरचं नातं कसं होतं? आणि असं असतं ना की शो मस्ट गो ऑन, सगळेजणच म्हणतात, तर त्याबद्दल तुला काय मत मांडायला आवडेल? ज्योतिताईंबद्दल एकतर काय बोलू यार मी. म्हणजे ज्योतिताईंबरोबर ना मी कधीही आधी काम केलं नव्हतं. मी बिनधास्त या फिल्ममध्ये त्यांना बघितलं होतं आणि एक सीन कसा मॅजिक करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण त्या आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांना कास्ट केलं आणि त्या हो म्हणाल्या आपल्याबरोबर काम करायला, तेव्हा मला माहिती होतं की त्यांची हेल्थची काही रिक्वायरमेंट असणार आहे, कारण त्या ज्या वयाच्या आहेत त्या बायकांच्या हेल्थची हे असते प्रॉब्लेम्स. पण जेव्हा मी ज्योतिताईंना बघितलं तेव्हा मला असं वाटलं की काय बाई आहे यार, की एक 70ली बाई ही एवढी तरुण कशी असू शकते, ही मनाने एवढी तरुण कशी असू शकते, हिला नटण्याची, मुरडण्याची, खाण्याची, गप्पा मारण्याची, मेकअप करण्याची कशी काय एवढी आवड असू शकते. म्हणजे जेव्हा बायका आता नको ग बाई, म्हणजे मी सुहास मावशीला बघितलंय, सुहास जोशी, ती तर ब्लेस्डच आहे की तिला सुंदर स्किन. हां, तर तिला नको ग बाई, मला नको मेकअप झालं. त्याच्या बरोबर विरुद्ध ज्योतिताई, की छान मेकअप, छान केस, छान साड्या, छान ज्वेलरी. आता आमची ज्वेलरीवाली काय तिला ज्वेलरी देईल, एवढे उत्तम उत्तम ज्वेलरी स्वतः घेऊन यायची. सगळ्यांबरोबर गप्पा मारणं, हसणं. सुचित्रा, मला पुण्याला जायचं आहे, त्यांची दर महिन्याची ना 6 ते 7 दिवसांची ती ॲडजस्टमेंट असायची, की त्या जायच्या, चेकअप करायच्या, डॉक्टरांबरोबर त्यांची जी अपॉइंटमेंट असायची ते सगळं त्या करायच्या. आणि बरं, टॅलेंट म्हणजे तू काय, अनदर लेवल टॅलेंट. म्हणजे आता मला वाटतं की हाताच्या बोटावरती आपण मोजू एवढ्याच त्या कॅलिबरच्या ॲक्ट्रेस आत्ता आपल्या इंडस्ट्रीत आहेत. म्हणजे सुहास मावशी, रोहिणी मावशी, नीनाताई, निर्मिती सावंत, एखाद दुसरी नावं जर माझी वंदू मावशी, भारतीताई, अगदीच फार थोडे टॅलेंट आहे. कुठल्याही प्रकारचा सीन असो, तो लीलया पार पाडणं काय असतं आणि त्याच्यात लेखकाने लिहिलेले, डिरेक्टरने स्वतःचे काय इनपुट्स टाकतील त्याच्या 100 पट तो कसा एन्हान्स करायचा सीन, हे त्या ॲक्ट्रेसकडनं तुम्ही शिकावं. त्यांचा आवाज, जो आवाज म्हणजे पहिला आवाज जो तुमचा लागतो ना,
तो नाही, मला नाही वाटत आत्ताच्या घडीला ज्योतिताईंनी एवढा अफलातून आवाज दुसऱ्या कुठल्या ॲक्ट्रेसचा. सो अशी जिंदा दिल बाई. आणि आपण आत्ता महासंगम एपिसोड केला. ॲक्च्युली आपण कंटिन्यू शूट केलं. त्यांचं एवढं कंटिन्यू नाही केलं, पण बऱ्यापैकी शूट केलं. लिटरली 10 तारखेला आम्ही एकत्रच जेवलो दोघीजणी, लंच एकत्रच केला. तेव्हा मला म्हणाल्या, सुचित्रा मी 6 दिवस जाऊन येते. म्हटलं ज्योती ते 6 दिवस जात आहे, आता बघताय ना खूप कट्टुकट आहे. नाही गं बाळा, मला जायलाच पाहिजे, पाय बघ माझे किती सुजलेत, मी जरा जाऊन येते आणि मग आल्यावरती करूया. म्हटलं काही नाही, हरकत नाही. बाजूलाच आपल्या चॅनलवाल्या मुली पण उभ्याच होत्या, शमा, मोनिका आणि अंकिता वगैरे. तर मी म्हटलं ऐकताय ना, तर ह्यांचा ट्रॅक आता लिहून उपयोग नाही आहे, थोडा यांना गॅप देऊया. किंवा मी म्हटलं आपण तुमचं ड्यूप करूया, वापरूया आणि आपण तुम्ही आल्यावर क्लोजेस करूया. सो शी सेड हो चालेल चालेल, बघ कसं ते. म्हटलं बघूया, तुम्ही जा शांतपणाने आणि या म्हणून. 10 तारखेला त्या आपल्या सेटवरनं गेल्या. 11 तारखेला त्या पुण्याला गेल्या. त्यांनी फिजिओ घेतली. 12 तारखेला त्यांना ॲडमिट केलं. 12 तारखेला मला आय गेस 11 वाजता वगैरे रात्रीच्या, आणि 11ला वगैरे मला तसं कोणी फोन करत नाही. मी म्हटलं तेजस्विनी पंडित मी का मला कॉल करत असेल. मला वाटलं की 6 दिवसांनी आईने सांगितलंय ती येते, तर ती काही 6 नाही 10 दिवसांनी येईल किंवा असंच काहीतरी असणार. नाही तर तेजू मला का कॉल करेल. आणि तेजूने मला सांगितलं आईला व्हेंटिलेटरवर टाकलंय. आणि माझं असं झालं, व्हॉट. अगं काल बोलली आहे मी त्यांच्याशी, काल मस्त होत्या त्या, एकदम व्हेंटिलेटरवर कशा काय. तर ती म्हणाली, सुचित्रा ताई तिला पूर्ण शरीरभर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे. बट शी फॉट फॉर 4 days आय गेस. त्याच्यामुळे ती न भरून नाही निघणार हा लॉस. ठरलं तर मगचा स्टार प्रवाहाचा, संपूर्ण मराठी इंडस्ट्रीचा. खूप काम केलंय आणि जेम ऑफ अ पर्सन ग. इतकी गोड होती ती. अगं कित्येकदा आपल्या, आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाली आपण काम करतोय एकत्र, कित्येकदा ती सेटवर आजारी पडायची. आपली मुलं तिला उचलायची, डॉक्टरकडे घेऊन जायची, हॉस्पिटलाइज करायची, घरपर्यंत सोडायची, घरनं घेऊन जायला यायची. कित्येकदा मुलांनी त्यांना माझ्याकडे आता कोणी नाही आहे, मला घरनं घेऊन या म्हणून पण केलं आहे. इतकं सगळेजण प्रेमाने करायचे, कारण त्याही तेवढंच प्रेम करायच्या. आपल्याकडची एक हेअर ड्रेसर आहे. मग नंतर मी तिला एकदा ओरडले, पण म्हटलं गेलीस आजीच्या रूममध्ये की बाकी कोणाची कामच नाही करत आहेस म्हटलं तू. तर ती काय करायची, तर आतमध्ये जाऊन दोघी रील्स बनवायच्या. आत्तापर्यंत रील्स बनवलेत, कजरा मोहब्बतवाला वगैरे. अरे जिंदा दिल बाई ग, सॅड. आणि म्हणजे हा न भरून निघणारा लॉस. आणि पूर्ण आजीने सगळ्यांना आपलंसं केलंय. आता जेवढं शूट केलंय तेवढे एपिसोड, इतकी वर्ष त्या काम करतायत आणि शी इज सो वेल नोन ॲक्ट्रेस. पण पूर्ण आजीची छाप तिने एवढी सोडलेली आहे ना आता, की शो मस्ट गो ऑन. आपल्याला कोणाला तरी घेऊन ते काम पुढे करावं लागेल, पण ते डिफिकल्ट आहे. पण याबद्दल काही प्रोडक्शननी, चॅनलने विचार केला? ॲक्च्युली बघायला गेलं तर आत्ता तरी आम्ही तो काहीच विचार करत नाही आहोत, कारण त्या सगळ्यातनं आम्हालाही सावरायला थोडा वेळ हवा आहे आणि प्रेक्षकांनाही सावरायला वेळ हवा आहे. कारण ज्या प्रकारे आपण सगळ्या कमेंट्स वाचतोय त्याच्यात प्रेक्षकही हे म्हणतायत की पूर्णाजीशिवाय आम्ही दुसरं कोणाला तरी नाही बघू शकत. तर त्या सगळ्याचा थोडासा नीट विचार होईल आणि बघू, जे प्रोडक्टसाठी चांगलं असेल ते करू. आणि ऑफकोर्स त्या स्वतः नाटकातल्या होत्या, त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे की शो मस्ट गो ऑन. पण त्या जेव्हा मध्यंतरी त्या ॲडमिट होत्या लीलावतीत, जेव्हा आदेश आणि सोहम त्यांना बघायला गेले होते दोघंजणं, तर आदेशला त्यांनी सांगितलं सुचित्राला सांग मला रिप्लेस करू नकोस, मी बरी होऊन येणार आहे. आदेश बोलला कोण सांगतो तू मला रिप्लेस नाही. या इकडच्या नर्स वगैरे आहेत ना, त्या मला बातम्या दाखवतात पूर्ण आजींना आता दुसऱ्या पूर्ण आजी येत आहेत वगैरे. ते काय सोशल मीडियावर काय असतं ना, तर त्यांना नको, मीच काम करणार वगैरे असं ग. आणि आता म्हणजे मी जाऊन आले फ्युनरलला, अशी शांत पडली होती बाई. असं वाटलं की अरे कालपर्यंत
आपल्याशी बोलणाऱ्या ह्या अशा एकदम निश्चित पडून राहिल्या आहेत. आणि मनी ध्यानी नाही ना अचानक तुझी अजिबातच post says नाही it all गं. की शब्द नाही पाळला. हो म्हणजे अजिबातच नाही. हॉस्पिटलाइज असती, अजून काय असतं तर वाटलं तरी असतं की अगदीच वेळच नाही दिला तिने बहुतेक, आणि स्वतःच्या पण तब्येतीकडे हवं तसं लक्ष नाही दिलं बहुतेक तिने. केवढा लॉस झाला. आणि तेजूचा किंवा तिच्या बहिणीचा तो तर न भरून निघणारा लॉस आहे. आत्ता नात झाली होती, शी वॉज सो हॅपी की मला ते पण की सुचित्रा इतक्या वर्षांनी माझ्या मुलीला बाळ झालंय, होणार आहे, तेव्हा मला हक्काची सुट्टी हवी आहे. म्हणलं ज्योतिताई तुम्हाला जेवढी हक्काची सुट्टी हवी आहे तेवढी तुम्ही घ्या, कारण मला माहिती आहे की हे काय फिलिंग असतं. एका मुलीला आपली आई बरोबर किती हवी असते अशा वेळेस. सो ते सगळं केलं, सगळं झालं, पण काय साथच सोडली त्यांनी. खरंय. आणि प्रेक्षकांचं जे प्रेम आत्ताही मिळतंय ना, कमेंट्स म्हणा किंवा आवर्जून त्यांच्याबद्दल लिहिलं जातंय, ही कमाई आहे खरं तर एका नटाची. प्रश्नच नाही. आणि त्या त्याच्याहून जास्त डिझर्व करतात. हे तर त्या डिझर्वच करतात की एक पूर्ण. बाकी सिरियलमधल्या इतर कॅरेक्टर्सबद्दल लोक नाही खरं तर तेवढं बोलत, जेवढं हिरो हिरोईनबद्दलच बोललं जातं ना खरंय. जनरली. पण पूर्ण आजी हे कॅरेक्टर सॉलिडच पॉप्युलर होतं. येस. आणि शो मस्ट गो ऑन. चला सुचित्राताई, या नोटवर रॅपिड फायर करूया. येस. पहिला प्रश्न, तुझी पहिली कमाई आयुष्यातली किती रुपये होती? माझी 70 रुपये. 70 रुपये. ओ. सुचित्रा यांचा कॉलेज टाइम क्रश कोण होता? अनिल कपूर. अजून पण आहे? अरे यू लव्ह अनिल कपूर. येस. आणि मला त्याच्यावरनं किती सुमित राघवन वगैरे म्हणतात, काय तुला अनिल कपूर का आवडतो? आणि माझं असं तर का, म्हणजे मला माझ्या आईने विचारलं होतं की आदेश अनिल कपूर सारखा दिसतो असं तुला वाटतं म्हणून तू त्याच्या प्रेमात आहेस का? पण मला अनिल कपूर ऑल टाइम फेवरेट. ओके. तुझ्या मते तुझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट कोणता ठरला? शिवाजीराजे भोसले बोलतोय. ओके. तर ॲक्च्युली ह्याचं उत्तर दिलंयस तुम्हाला, पण तरीही विचारते, सर्वात महागडी साडी तुझ्याकडे किती रुपयाची आहे? काहीच नाहीये ग, तू घ्यावी अजून ती घ्यायची लवकर. आहे. ओके. त्यासाठी सोहम बांदेकर यांना लग्न करावं लागेल. बरं, कायम तुझ्या तोंडामध्ये असते ती शिवी कोणती? नाही, आय डोंट नो. शिवी नाही देत मी, आणि मला कोणी दिलेलीही आवडत नाही. बरं. आपल्या सेटवरती शिव्या नाहीये. नो, यू कांट. ओके. हृदयाजवळचं नाटक तू केलेलं? खरंच माझ्यासाठी. ओके. एखादी भूमिका ज्याचा तू पार्ट नाहीयेस त्या प्रोजेक्टचा, जर ती तुला मिळाली असती तर छान झालं असतं, अशी कोणती भूमिका आहे? तू पार्ट नाहीयेस त्या प्रोजेक्टचा. नाही, असं काही नाहीये. ती लोक जे त्या भूमिकेसाठी आहेत त्यांनाच ती मिळालेली आहे, त्यामुळे. आणि मी काय अशी काही जाऊन तिथे वेगळं करणार नाहीये, त्याच्यामुळे जे आहे ते छान आहे. मला हे खूप आवडलं होतं. बरं, आता मी तुला काही डिपार्टमेंट सांगेन. आपल्या इंडस्ट्रीपैकी त्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज तुला कोणाला बनवायला आवडेल ते अरे सांगायचं. बापरे, हे म्हणजे वाट आहे. ओके. पहिलं हेल्थ मिनिस्ट्री डॉक्टर अमोल कोल्हे. व्हेरी फिट. फायनान्स मिनिस्ट्री आदेश बांदेकर. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन अरे बापरे, क्रांती असेल. ओके. गॉसिप मिनिस्ट्री कोण असेल? सुकन्या. शपथ, मरते. गॉसिप मिनिस्ट्री सुकन्या मोने यांना तुम्ही देणार आहात. गॉसिप पेक्षा माहिती आणि आणि प्रसारण. ओके. मग गॉसिप मिनिस्ट्री कोणाला देशील? कोण आहे गॉसिप करणार? नाही, तू नाही करत गॉसिप? मी करते, मग मलाच द्या स्वतःला. तू करतेस गॉसिप? हा, म्हणजे मला ना, मी इन्फॉर्मेशन मला कोण देतच नाही ना, मग मला विचारायला लागतं की काय आहे सध्या, काय व्हॉट इज ट्रेंडिंग. ओके. एक दिग्दर्शक ज्यांच्या बरोबर तुला आवर्जून आत्ता काम करायचंय ते कोण आहे? परेश मुकाशी. ओके. एक सल्ला जो तुला स्वतःला द्यायला आवडेल आता, तो कोणता? आळस सोडा आणि कामाला लागा. अरे. ओके. बरं, पुढच्या प्रश्नाची उत्तरं तुला येस ऑर नो मध्ये द्यायची आहेत. ओके. सेटवर कोणी उशिरा आलं तर तुला राग येतो, हो क्या नाही? नाही येत. हा, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय नाही ना माणूस लेट होत. आपली चूक नसताना सुद्धा तू कधी ऐकून घेतलं आहेस का कोणाकडनं? छे.
हा प्रश्न मला पडायला नको होता, पण तरी पण म्हटलं बघूया. आपली चूक असली तरी नाही ऐकून घे, नसल्याचा प्रश्नच नाही. डाएट हा शब्द माझ्यासाठी बनलाच नाहीये. नाही, आहे 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 बनला आहे. मध्यंतरी मी त्याच्यावरती फार काम पण करत होते, हा. पण आता मी ते काय गो मेनोपॉज आहे त्यामुळे माझं वजन वाढतंय या नावाखाली मी वाटेल ते खातीये. खातेस. ओके, जर तुझ्यावर ऑटोबायोग्राफी आली तर त्याचं नाव काय असेल? काही नसेल माझ्यावर अशी ऑटोबायोग्राफी वगैरे काही येणार नाही, नाही? आणि मला ती नकोही आहे. माझं लाईफ हे माझ्यासाठी आहे, तिची काही मला त्याचं पुस्तक नाही बनवायचं. पुस्तक नाही बनवसे. क्या बात. तर या होत्या कॅन्डिड गप्पा आणि मला खूप मजा आली आहे. मला पण थँक्यू आली. सो मच सुचित्राताई. थँक्यू डिअर, मला पण खूप मजा आली. आणि तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायचा हे माझ्या डोक्यात होतं. मी तुझे बघायचे सगळे पॉडकास्ट आणि हे, पण अशा प्रकारे ते जमून आलं ते मला मस्त वाटलं. येस, थँक्यू सो Thank you मच. so आणि तुझा much. प्रोजेक्ट चालला आहे मनपसंत की शादी, तुझे 2 सिरियल्स चालू आहेत, ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली, त्या पलीकडे बरंच काय काय काम तू घेऊन येशील प्रेक्षकांसाठी. Yes, नक्की. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू डिअर. आणि लग्नाला आम्हाला आवर्जून बोलव. ऑफकोर्स ऑफकोर्स. एक्सक्लुझिव्ह. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटू परत. थँक्यू.